येस. तर ह्या वेबिनारची जी उद्दिष्ट आहेत ते प्रथमतः समजून घ्या. कारण का बऱ्याच लोकांना खूप गैरसमज असतो की ऑनलाईन म्हटलं की फ्रॉड, बरोबर की नाही, किंवा ऑनलाईन म्हटलं की चुकीचं काहीतरी मार्केटिंग असेल, काहीतरी स्कीम असेल, काहीतरी माणसं जोडायचं काम असेल, अशा काहीशा समजुती आपल्याला येतात. तर तसं काहीच नाहीये. आपलं फाउंडेशन आहे, शासनमान्य फाउंडेशन आहे, आपलं इन्स्टिट्यूट आहे, आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून, इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण एक वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे. ओके. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा वेबिनार आहे. सो या वेबिनारचे उद्दिष्ट काय आहे, तर सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि तिसरे जे उद्दिष्ट आहे ते व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ओके. ही उद्दिष्ट घेऊन आपण काम करत आहोत, प्रामाणिकपणे काम करत आहोत, लक्षात घ्या. ओके. मग तुमच्या मनात प्रश्न येईल की सर, मग ही उद्दिष्ट कशी साध्य करता तुम्ही? येस, तेच आपल्याला या संपूर्ण वेबिनारमध्ये समजून घ्यायचं आहे. ओके. सो वेबिनारची उद्दिष्ट तुम्हाला समजली. आता वेबिनारचे नियम आहेत ते पण समजून घ्या. एअरफोनचा वापर करा जेणेकरून माझा आवाज तुम्हाला क्लिअर येईल. ओके. त्याच्यानंतर नोटबुक आणि पेन घ्या. काही महत्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. एका जागेवरती स्थिर थांबा जेणेकरून तुम्हाला माझा आवाज चांगल्या पद्धतीने येईल, माझा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने दिसेल, कारण का इंटरनेट कनेक्शन तुम्हाला चांगलं मिळेल. जर तुम्ही स्थिर नाही राहिलात तर इंटरनेट कनेक्शन तुम्हाला व्यवस्थित राहणार नाहीये. ओके. काही लोकांचा ना मेसेज येतो सतत की सर आवाज येत नाही, आवाज नाही. माझा खरंच आवाज येत नाहीये का? ही प्रशांत सर म्हणतात आवाज येत नाहीये, त्याच्यानंतर दत्ता नलावडे म्हणतात आवाज येत नाहीये. असं आवाज येते म्हणून तुम्ही सगळेजण रिप्लाय देताय ना. असो, त्यांच्याकडे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येत असेल. हा ना, आवाज क्लिअर आहे. मग काय त्यांना, मला सतत मेसेज काय होतं की माझं लक्ष मग तिकडे जातंय, कारण ते सतत मेसेज करतायत. सर काहीतरी करा, आवाज येत नाही का? तर मी काय करणार त्यांना, मला सांगा ना. आय थिंक त्यांना ती सेटिंग जमली नसेल. खाली ती सेटिंग असते ना आपल्याला करायची, ती सेटिंग त्यांना कदाचित जमलेली नसणार आहे. एनिवे, चलो, काही हरकत नाही, मी मेसेज केलेला आहे त्यांना पण. ओके. तर प्रश्न जर काही तुमचे असतील तर ते नोटबुकवरती लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. आधीमध्ये तुम्ही कितीही प्रश्न विचारलेत तरी तुमच्या मेसेजकडे दुर्लक्ष केलं जाईल. त्याचं कारण असं आहे की अनुभव असा सांगतो की आधीमध्ये जेव्हा आपण प्रश्न उत्तरे घेतो ना तेव्हा विषय भरकटतो. ओके. आणि वेळेत वेबिनार संपत नाही. सो कसं असतं ना, लोकांना वेळेत पण संपवायचं आहे आणि प्रश्न पण विचारायचे आहेत. त्यामुळे माझं एक नेहमी सांगणं असतं की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल, प्रत्येक शंकेचं निरसन होईल, पण शेवटी, आधीमध्ये नको. बरोबर की नाही? आधीमध्ये नको. चलो. त्याच्यानंतर हा वेबिनार किती मिनिट चालणार आहे, तर 90 मिनिटांपर्यंत चालणार आहे. कारण का ग्राफॉलॉजी सारखा विषय किंवा स्वाक्षरी सारखा विषय असा आपण 5-10 मिनिटांमध्ये नाही समजून घेऊ शकत, त्याला आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. ओके. सो वेबिनारचे उद्दिष्ट, वेबिनारचे नियम दोन्ही क्लिअर झाले तुम्हाला. आता ह्या वेबिनारमध्ये काय शिकणार आहोत, तर ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय, ग्राफॉलॉजीचा इतिहास, त्याच्यानंतर ग्राफॉलॉजी क्षेत्रात व्यवसाय संधी आहे का, स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ कसं बनायचं, नोकरी सांभाळून हे काम कसं करायचं, आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं, आणि ऑनलाईन ऑफलाईन व्यवसाय कसा करायचा, आणि आपल्या कोर्सची प्रवेश प्रक्रिया, आणि इतर काही गोष्टी. ओके. सो हे 8 टॉपिक आपल्याला स्टेप बाय स्टेप अभ्यासायचे आहेत, आणि यासाठीच आपल्याला 90 मिनिटांपर्यंत थांबणं खूप गरजेचं आहे. सो इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की हे कुठलीही सेल्स मार्केटिंग नाहीये, कुठली स्कीम नाहीये. ओके. कुठले प्रोडक्ट नाहीये. तर एक असं शास्त्र जे शिकून आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. याच्याबद्दल आपल्याला आज ज्ञानी बनायचं आहे, कारण का ज्ञान हे प्रगतीचे मार्ग मोकळे करतो आणि आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो. ओके. सो शेवटपर्यंत थांबा. नक्कीच तुमच्या यशाचे, तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. ओके. सो वेबिनारची उद्दिष्ट समजली, वेबिनारचे नियम समजले, वेबिनारमध्ये काय शिकाल हे सगळ्यांना समजलं, बरोबर की नाही? आता आपण जाऊया थोडं पुढे, की बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर, तुमचं प्रोफाईल काय? म्हणजे इथपर्यंत आम्हाला कळलं, पण तुमचं प्रोफाईल काय आहे? तर बघा, 2006 ते 2024 म्हणजे 17 वर्ष झाली मला. गेली 17 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय. ओके. आणि प्रामाणिकपणे काम करत असताना त्याची पोचपावती मला अनेक संस्थांनी दिलेली आहे, आणि त्याच्यामुळे मी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे मला. ओके. सो अजून काय पाहिजे? ओके.
36 जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, 358 तालुके आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये माझे प्रोग्राम्स झालेले आहेत. आता इंट्रोचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असाल तर माझ्या वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे प्रोग्राम्स हे बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत. ओके. माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे, अनेक न्यूज चॅनलला माझ्याबद्दल आलेलं आहे. आणि एवढंच कशाला, जर का तुम्ही सोशल मीडियाला गेलात, ओके, आपण थोडंसं सोशल मीडियाकडे जाऊया, कारण आजकालचा जमाना सोशल मीडियाचा आहे. तर युट्यूबला तुम्ही फक्त दुर्वा एज्युकेशन टाकलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती येऊन जातात. म्हणजे व्हिडिओमध्ये जर का तुम्ही गेलात तर माझ्याबद्दल माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी दिलेला अभिप्राय तुम्ही बघू शकता. काही सक्सेस स्टोरीज आहेत आपल्याकडे, त्या तुम्ही बघू शकता. सगळ्यांचे नंबर्स आहेत, ओके, पत्ते आहेत, तुम्ही बिंदास व्हेरीफाईड करू शकता, त्याला काहीच अडचण नाही आहे. ओके. हे सगळं तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता. ओके. सो हा एक प्रोफाईल आहे. म्हणजे मी तुम्हाला का दाखवतोय, कारण का आपण कोणाला अटेंड करत आहोत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही जर फेसबुकला गेलात तरी पण बघा, फेसबुकला दुर्वा एज्युकेशन नावाने फक्त सर्च करा, इथे आपलं हे पेज आहे दुर्वा एज्युकेशनचं. इथे पण गेलात तर अनेक तुम्हाला सक्सेस स्टोरी बघायला मिळतील. हे बघा, हे कालच आमचे विद्यार्थी आहेत राहुल बावणे सर, ओके, यांनी केंद्र सुरू केलेलं आहे बघा, सिग्नेचर अनालिसिस अँड ट्रान्सफॉर्मेशन. ओके. नमस्कार सर, आज अक्षय तृतीया निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा सर. आपल्या मार्गदर्शनाखाली, हे बघा, हे थोडंसं बघूया. आपल्या मार्गदर्शनाखाली मी स्वाक्षरी विश्लेषण हे कोर्स पूर्ण केलं आणि व्यवस्थित समजून पण घेतलं. अत्यंत सोप्या भाषेत आपण स्वाक्षरी विश्लेषण हे कोर्स तयार केले आहात सर. आज अक्षय तृतीया निमित्ताने मी स्वाक्षरी विश्लेषण हे संशोधन केंद्र सुरू करत आहे. ओके. आणि ते बरंच काय काय खाली त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांची जाहिरात आहे, त्याच्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, सगळ्या गोष्टी. सो फेसबुकला पण गेलात तर हे असे आमचे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्या जाहिराती आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्यांचे फीडबॅक आहेत, सगळं तुम्ही बघू शकता. ओके. त्याच्यानंतर अगदी तुम्ही दुर्वा एज्युकेशन नावाने गुगलला जर सर्च केलं, कारण का आजकाल सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, सगळ्यांना गुगल माहिती आहे, बरोबर की नाही. सो तिथे पण तुम्हाला दुर्वा एज्युकेशन बद्दल सगळी माहिती मिळून जाईल. ओके. आउट ऑफ 5 आपल्याला 4.7 स्टार आहेत. सो खूप चांगले स्टार आहेत, अनेक लोकांचे रिव्ह्यू पण आहेत तिथे. क्लिअर सगळ्यांना. सो हा थोडक्यात एक परिचय मी तुम्हाला दिला. पण बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर हे सगळं ठीक आहे, पण तुमचं ऑफिस कुठे आहे, बरोबर की नाही, तुमचं ऑफिस कुठे आहे. तर आपलं जे ऑफिस आहे ना मित्रांनो, तो डोंबिवलीमध्ये आहे, मुंबईमध्ये. ओके. आता मी तुमच्याशी जो संवाद साधतोय ना, याच ऑफिसमध्ये बसून संवाद साधतोय. ओके. सो तुम्ही कधीही मला येऊ शकता, भेटून मला याला भेटायला येऊ शकता. ओके. मला फोन करू शकता, माझा संपर्क नंबर तुमच्या समोर आहे. ओके. सो असं नाहीये की आपण ऑनलाईन अटेंड करतोय, ती व्यक्ती कुठूनही आली, कशी आली. हा एक प्रोफाईल मी तुम्हाला आता माझा थोडक्यात दाखवला. असा बराच मोठा प्रोफाईल आहे, पण तितका आपल्याला वेळ नाही आहे. ओके. सो सांगा तात्पर्य असं आहे की माझं प्रोफेशन, माझं लोकेशन हे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमचं प्रोफेशन काय आणि तुमचं लोकेशन काय, तुम्ही कुठून आहात आणि तुम्ही काय करता. ओके. चॅटबॉक्स मध्ये फास्ट मध्ये टाईप करायचं आहे. ओके. फास्ट मध्ये टाईप करायचं आहे की तुमचं प्रोफेशन काय आहे आणि तुमचं लोकेशन काय आहे. फास्ट. तुमचे मेसेज फक्त मलाच दिसतात हा. त्यामुळे असं काही टेन्शन घेऊ नका की आपलं इन्फॉर्मेशन कुठे शेअर होते. ऍज अ होस्ट तुमचे मेसेज फक्त मला दिसणार, बाकी कोणाला दिसणार नाही. ओके. सो तुम्ही काय करता आणि तुम्ही कुठून आहात हे थोडक्यात मला फक्त जाणून घ्यायचं आहे, आणि मग आपण आपल्या मेन विषयाला, स्वाक्षरी चिकित्सक ह्या विषयाला सुरुवात करत आहोत. ओके. फास्ट. फास्ट. येस. ग्रेट ग्रेट. ओके. ओके. ठीक आहे. छान. ओके. ठीक आहे. येस. सगळ्यांनी व्यक्त व्हायचंय. सगळ्यांनी व्यक्त व्हायचंय. सगळ्यांनी व्यक्त व्हायचंय. येस. ग्रेट ग्रेट. यवतमाळ, सांगली. ओके. अरे वा, गोवा, गडचिरोली. ओके. ओके. ग्रेट 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 ग्रेट. छान छान. मुंबई, नाशिक. ओके. ओके. ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बऱ्याच लोकांचे मेसेज आलेले आहेत. धन्यवाद. येस 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 येस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. येस. अरे वा, डोंबिवलीमधून पण आहात नम्रता मॅडम. स्वागत, आपल्याच एरियातले आहात तुम्ही. ओके. आपलं जैन कॉलनीमध्ये आहे. या. धन्यवाद. चलो. धन्यवाद सगळ्यांचे.
आणि शुभेच्छा की तुम्ही इतक्या संख्येने व्यक्त झालात. काय असतं माहितीये का, हे व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. ओके, आपण जेव्हा आपल्याला व्यक्त व्हायला सांगितलं जातं तेव्हा ते व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. कारण का तुम्ही जर छान पद्धतीने व्यक्त झालात ना, तर मी तुम्हाला हा विषय खूप छान पद्धतीने समजून सांगेन. कारण का मी नेहमी सांगतो की वक्ता तेव्हाच छान वक्तव्य करू शकतो जेव्हा श्रोते त्याला प्रतिसाद देतील. ओके, सो धन्यवाद. खूप लोकांचा प्रतिसाद आलेला आहे आणि मेसेज आता स्टॉप करायचे आहेत. चला आपण जाऊया आपल्या मुख्य विषयाकडे, ज्याचं नाव आहे ग्राफॉलॉजी. प्रामाणिकपणे सांगायचंय आता मला इथे की किती लोकांना ग्राफॉलॉजी बद्दल माहिती आहे. त्यांनी येस टाईप करायचं आहे. ऐकून आहात किंवा ऑलरेडी प्रॅक्टिस करत आहात किंवा कोणाकडून तरी शिकला आहात, जे काय असेल ते, किंवा मला काहीच माहिती नाहीये. ओके, जे काय तुमचं उत्तर असेल ते मला इथे टाईप करून पाठवायचंय. फास्ट 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 फास्ट. जे जे असेल ते खरं खरं सांगा, काही टेन्शन घेऊ नका. कारण आज तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन देणार आहे की ग्रॅफॉलॉजी म्हणजे नक्की काय, ते कुठून आलं, कसं आलं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. ओके, फास्ट. ओके, यस, तुमचे मेसेज वाचतोय मी सगळ्यांचे. ओके, ग्रेट. ओके. ओके, काही म्हणतात नाही माहिती, काही म्हणतात ऐकून आहे, काही म्हणतात हो थोडंसं माहिती आहे. ओके, ठीक आहे, काही हरकत नाहीये, काही हरकत नाहीये. ओके, छान. येस, थोडंसं माहिती आहे, हा ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, येस सर, काहीच माहिती नाही. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. चला, स्टॉप करायच्यात मेसेज सगळ्यांनी. येस, येस, स्टॉप करायच्यात मेसेज सगळ्यांनी. ओके, स्टॉप करायच्यात मेसेज सगळ्यांनी. ओके, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हे माहिती नाही आहे किंवा काहींना माहिती आहे किंवा काहींनी थोडंसं ऐकून आहात, काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर प्रामाणिकपणे जर का संपूर्ण लक्ष जर का ह्या वेबिनारकडे दिलात ना, तर आज माझा तुम्हाला विश्वास आहे की हा वेबिनार संपल्याच्या नंतर जर तुम्हाला कोणी विचारलं ना की बरं ग्रॅफॉलॉजी म्हणजे नक्की काय, तुम्ही कॉन्फिडेंटली सांगाल. ओके, कॉन्फिडेंटली सांगाल की ग्रॅफॉलॉजी म्हणजे नक्की काय, त्याच्यामध्ये काय येतं काय येत नाही हे तुम्ही कॉन्फिडेंटली सांगाल. फक्त प्रामाणिकपणे संपूर्ण लक्ष ह्या वेबिनारकडे देणं गरजेचं आहे. ओके, कारण आता इथून पुढे आपण आपल्या विषयाला सुरुवात करत आहोत. आपण तोंड ओळख करून घेतली एकमेकांची, गरजेची होती, बरोबर की नाही. सो आता आपण आपल्या मेन विषयाला सुरुवात करत आहोत आणि इथे आता तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप खूप गरजेचं आहे. कारण का तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन हा विषय समजून घेतलात तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा तुम्हाला होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तीळ मात्र शंका तुमच्या मनात राहणार नाही किंवा प्रश्न पण राहणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. ओके, आणि हे मी का सांगतोय, कारण अनुभव असा ना मित्रांनो की सुरुवातीला आहे ना फक्त लोक जॉईंट होतात, ऐकत काहीच नाहीत, आणि शेवटी जेव्हा वेबिनार संपायला येतो तेव्हा ही लाईन लावतात प्रश्नांची. मग आम्हाला प्रश्न पडतो की मागच्या 1.5 तास मी काय केलं. प्रश्न आहे की नाही, हे मागच्या 1.5 तास मी 8 वाजल्यापासून जे बोलतोय ते काय बोललो. ओके, बरं तेच प्रश्न असतात जे मी ऑलरेडी डिस्कस केलेले असतात. सो माझी नम्रतेने विनंती आहे सगळ्यांना की संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त ह्या वेबिनारकडे द्या. क्लिअर, चलो ग्रेट. ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय, इथून आपण सुरुवात करूया. साधी सरळ सोपी व्याख्या मी तुमच्या समोर शेअर करतोय. ग्राफ म्हणजे आलेख, लॉजी म्हणजे शास्त्र. एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षराच्या आलेखावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ओळखण्याच्या या शास्त्राला ग्राफॉलॉजी असं म्हणतात. आलेख सगळ्यांना माहिती आहे. आपल्या गुरुजींनी, आपल्या बाईंनी आपल्याला शिकवलंय की नाही शाळेमध्ये, आलेख वर जाणारा, खाली येणारा, मध्ये थांबणारा. हो, आपल्या वेळेला गुरुजी आणि बाईच होत्या ना. आपल्या मुलांना सर आणि मॅडम आहेत, आपल्याला सर आणि मॅडम नव्हत्या, म्हणजे मला तरी नव्हत्या. मला गुरुजी आणि बाईच होत्या. ओके, सो त्या बाईंनी, त्या गुरुजींनी आपल्याला शिकवलेलं आहे की तो आलेख असतो जो वर जाणारा असतो, खाली जाणारा असतो, मध्ये थांबणारा असतो. ओके, सो एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरामधला तो आलेख. ओके, आणि त्या आलेखावरून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळत असतात. ओके, सो आलेख म्हणजे म्हणजे ग्राफ म्हणजे आलेख, लॉजी म्हणजे शास्त्र, आणि ह्या दोन्ही गोष्टींचं मिश्रण करून आपल्याला ग्राफॉलॉजीचा अभ्यास करायचा असतो. अजून एक थोडक्यात मी तुम्हाला व्याख्या सांगतो की हस्ताक्षरांचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अभ्यास आणि त्याचे केलेले विश्लेषण म्हणजे ग्राफॉलॉजी होय.
ओके. आता ही थोडीशी डिफिकल्ट व्याख्या आहे. ही सर पहिली व्याख्या सोपी होती. ओके. पण ही थोडीशी डिफिकल्ट आहे, कारण का हस्ताक्षरांचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अभ्यास आणि मग त्याचं केलं विश्लेषण. आता ही शास्त्रीय पद्धत बघा कुठली आहे, प्रश्न आहे, बरोबर की नाही? तर नक्कीच याला एक शास्त्रीय पद्धत आहे, लक्षात घ्या. 12 फॉर्म्युले आहेत त्यासाठी. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर का आपल्याला विश्लेषण करायचं असेल ना, तर त्यासाठी किती फॉर्म्युले आहेत? 12 फॉर्म्युले आहेत, आणि ते तुम्हाला शिकायचे असतात. आणि ते शिकल्याच्या नंतर मग त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं असतं. ओके. आणि याला देखील ग्रॅफॉलॉजी असं म्हणतात. ओके. सो ह्या 2 व्याख्या मी तुम्हाला सांगितल्या, आणि त्याही मातृभाषेमध्ये, मराठीमध्ये. तुम्हाला एक गंमत सांगू, की हे ना मराठीमध्ये फार कमी शिकवलं होतं. म्हणजे आत्ता आत्ता बरेचसे लोक पुढे पुढे यायला लागलेत, पण पूर्वी आहे ना, जेव्हा मी या फील्डमध्ये आलो, तेव्हा मराठीमध्ये हे कोणी शिकवत नव्हतं. प्रत्येक जण इंग्लिश आणि हिंदीमध्ये शिकवत होतं. ओके. आणि मग काय झालं, की ग्रॅफॉलॉजी हा विषय ना आपल्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही. कारण काय, हिंदी इंग्लिशमध्ये आपण पडत नाही. आणि त्यांनी इतकी काही हवा करून ठेवलेली आहे, की हे आपण सर्वसामान्य मराठी माणसं शिकू शकत नाहीत. म्हणजे मला आठवतंय, मी अंधेरीला एका सरांकडून शिकत होतो. तर त्यांनी मला सांगितलं, मिस्टर ज्ञानेश्वर, मी म्हटलं येस सर, इफ यू आर नॉट कम्फर्ट अँड फ्लुएंट इन इंग्लिश देन यू कांट अटेंड इट. मी म्हटलं हाय सर, इफ आई कांट अंडरस्टैंड आई कैन आस्क यू इन हिंदी. आपको हिंदी आता है, मेरे को हिंदी आता है, हम लोग हिंदी में बात करेंगे. म्हणजे असं काहीशी हवा क्रिएट केली जाते ना, की आपण शिकू शकत नाही. पण माझी गॅरंटी आहे तुम्हाला, की हे शिकू शकतो, तेही आपल्या मातृभाषेमध्ये शिकू शकतो, आणि प्रॅक्टिस पण करू शकतो. काहीच अडचण नाहीये. ओके. फक्त आपली इच्छा असणं गरजेचं आहे, की येस आय वॉन्ट टू लर्न, मला हे शिकायचं आहे, मला स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. ही इच्छा जर तुमच्याकडे असेल, तर नक्कीच तुम्ही हे शास्त्र शिकू शकता, आणि खूप छान पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. सो 2 व्याख्या आणि त्याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं आहे. आता थोडंसं अजून पुढे जाऊया, की बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, की सर हे काही हस्ताक्षर इम्प्रुव्हमेंटचे क्लासेस वगैरे आहेत का, किंवा कॅलिग्राफीचे वगैरे क्लासेस आहेत का? तर नाही. ग्रॅफोलॉजी हे वेगळं, कॅलिग्राफी हे वेगळं, हस्ताक्षर सुधारण्याचे क्लासेस ते वेगळे. ग्रॅफोलॉजी हे एक समुपदेशन करण्याचं माध्यम आहे. ओके. जसं आपण बघतो, की हस्तरेषेवरून समुपदेशन केलं जातं, जन्मतारखेवरून समुपदेशन केलं जातं. ओके. वास्तुशास्त्रानुसार समुपदेशन केलं जातं, अंकशास्त्रानुसार समुपदेशन केलं जातं, मानसशास्त्रानुसार समुपदेशन केलं जातं. म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला काय सांगायचंय, की तसंच हे एक माध्यम आहे, की याच्या माध्यमातून देखील तुम्ही काय करू शकता, एखाद्या व्यक्तीचं समुपदेशन करू शकता. ओके. सो ग्राफोलॉजी हे एक समुपदेशन करण्याचं माध्यम आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके. सो ह्या 3 व्याख्या मी सांगितल्या. जर तुम्हाला सगळ्यांना कळल्या असतील, ओके, तर मला येस टाईप करा, किंवा असं थंब जरी टाईप केला तरी चालेल. म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळलं, म्हणजे आपण पुढे जाऊया. ओके. ह्या 3 व्याख्या मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहे. सो ह्या तुम्हाला जर कळल्या असतील, तर प्लीज मला टाईप करून पाठवायचं की हो सर आम्हाला कळलं. ओके. कारण काय होतं ना, तुमचा अमूल्य असा वेळ तुम्ही मला देतायत. सो असं नको व्हायला, की मी बोलतोय तुम्हाला काहीच कळत नाही. ओके. असं नको व्हायला. तुमच्या वेळेला महत्व आहे, बरोबर की नाही? तुमच्या वेळेला महत्व आहे, तर तुम्हाला काहीतरी यातून साध्य झालं पाहिजे. ओके. काहीतरी साध्य झालं पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. चलो ग्रेट. खूप लोकांचे मेसेज आले की येस सर. ओके. धन्यवाद, धन्यवाद. आता थोडंसं पुढे जाऊया आपण. याचा इतिहास काय, तर बघा, ग्राफोलॉजी हे जर्मन देशातून भारतात आलेलं शास्त्र आहे, हे भारतीय नाहीये. इथे लक्षात, इट्स नॉट इंडियन. हे जर्मन मधून भारतात आलेलं शास्त्र आहे. ओके. त्याच्यानंतर मग याच्याबद्दल पहिलं पुस्तक कोणी काढलं, कधी काढलं, तर इसवी सन 1622 मध्ये कॉमिलो बांडो या लेखकाने प्रथमतः याच्याबद्दलचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं होतं. आता विचार करा, 1622 आणि आता आपण कुठे आहोत, 2024. म्हणजे किती मोठा कालखंड गेलेला आहे मध्ये. बरं, पुस्तक जरी 1622 मध्ये निघालेलं असलं ना, तरी त्याच्याबद्दलचं जे काम आहे, किंवा त्याला आपण म्हणूया की जे काउन्सिलिंगचं काम आहे, विश्लेषणाचं काम आहे, ते मात्र मिल्टन बंकर हे शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1915 मध्ये सुरू केलं. 1622 त्याच्यानंतर डायरेक्टली 1915. किती मोठा गॅप आहे. ओके. म्हणजे इतकं जुनं शास्त्र आहे, फक्त आपल्यापर्यंत ते पोहोचलं नाही, आणि म्हणून आपल्याला ते माहिती नाही. इथे लक्षात.
आणि आज जगभरामध्ये अनेक लोक याच्यामध्ये प्रॅक्टिस करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने पार्ट टाइम आणि फुल टाइम इन्कम पण करतात. आणि मी जर खोटं बोलत असेल, तुम्ही बिंदास गुगल बाबाला विचारा, युट्यूब बाबाला विचारा. ओके, कारण काय होतं ना, हल्ली खोटं नाही बोलतायत. एका बोटावरती सगळं झालंय, बरोबर की नाही? आज नुसतं ग्रॅफॉलॉजी टाकलत ना तुम्ही, तर तुम्हाला लाखो जाहिराती मिळतील, लाखो लोकांचे कॉन्टॅक्ट मिळतील. आणि खरंच इतकी लोक प्रॅक्टिस करतायत. सो हे जगमान्य शास्त्र आहे, अनेक लोक प्रॅक्टिस करतायत. तुम्ही पण करू शकता, पार्ट टाइम फुल टाइम जसं तुम्हाला जमेल तसं. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय सगळं सांभाळून हे काम करू शकता. आणि ह्याचं संपूर्ण प्रशिक्षण मी तुम्हाला देईन, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ओके. सो ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय, तिचा इतिहास काय, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपण काही सॅम्पल्स पाहणार आहोत. ओके. सिग्नेचर. ओके. आणि ह्या सिग्नेचरवरून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात. पण ते कसं काय, या सगळ्या डिटेलिंग मध्ये मी तुम्हाला आज शिकवणार आहे. बघा, सगळ्यांना लक्ष या सिग्नेचरकडे द्यायचं आहे. ए आर कदम. ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे. म्हणजे ग्राफॉलॉजी मध्ये याला जोड अक्षरातली स्वाक्षरी असं म्हटलं जातं, किंवा जॉईंट सिग्नेचर असं म्हटलं जातं. याला काय केलंय, ए आणि आरने काय केलं, एकमेकाला जॉईंट केलाय. ओके. जेव्हा एखादी व्यक्ती अशा पद्धतीने आपली स्वाक्षरी काढते, तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगत असते, रिफ्लेक्ट करत असते. ओके. 2 नंबरची सही बघा, ए आर कदम सेम सही आहे, पण वेगळ्या स्वरूपात काढलेली आहे. ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे, पण आरनी काय केलेलं आहे, त्याने आरचं पूर्ण सर्कल केलेलं आहे आणि ते संपूर्ण सहीच्या भोवती केलं आहे. म्हणजे याला इन सर्कल सिग्नेचर असं म्हटलं जातं, किंवा मातृभाषेमध्ये आपल्या वर्तुळातील स्वाक्षरी असं म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर तिसरं बघा, ए आर कदम, ए कॅपिटल, आर कॅपिटल, के कॅपिटल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खालून एक रेष गेलेली आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके. सो याला अंडरस्कोप असलेली स्वाक्षरी असं म्हणतात, किंवा रेष असलेली स्वाक्षरी असं म्हणतात. ओके. जेव्हा अशा पद्धतीने एखादी व्यक्ती स्वाक्षरी काढतो, तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते, बऱ्याच काही गोष्टी सांगत असते. ओके. थोडस पुढे जाऊया. 4 नंबरची सिग्नेचर इथे बघा, संजय. ओके. इथे ना, आता संजय हे आपण पूर्ण वाचलं त्याच्यामुळे आपल्याला कळलं, पण जर फक्त पहिलं अक्षर आपण जर का वाचायला गेलो ना, तर आपला थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे, की हा जे आहे, की हा एस आहे, की नक्की काय आहे. म्हणजे थोडक्यात काय, अशा स्वाक्षरीला काय म्हटलं जातं, की पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, फर्स्ट इनिशियल अनक्लिअर्ड सिग्नेचर. ओके. सो जेव्हा अशा पद्धतीने एखादी व्यक्ती स्वाक्षरी काढत असते, तेव्हा ती स्वाक्षरी नक्कीच काहीतरी रिफ्लेक्ट करत असते, काहीतरी सांगत असते. क्लिअर? आता तुमच्या मनात एक प्रश्न पडू शकतो, की सर तुम्ही प्रत्येक सही नंतर सांगताय की सही काहीतरी सांगते, सही काहीतरी बोलते, कसं काय शक्य आहे, बरोबर की नाही? तर शब्दशः जाऊ नका, की त्या सहीवरून आपल्याला त्या माणसाबद्दल बऱ्याच काही गोष्टी कळतात, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. मग त्या गोष्टी काय कळतात, कशा कळतात, काही टेन्शन घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही जसं समजून घेतलं तसंच पुढे पण तुम्हाला सगळं समजणार आहे. फक्त फोकस करा समजून घेण्याकडे. ओके. मी सांगणार आहे की ह्या सह्यांवरून काय कळतं, कसं कळतं, काय सिक्रेट आहे, काही टेन्शन नाही घेण्याचं. ओके. पुढे 5 नंबरचे सिग्नेचर बघा, ह्याच्यामध्ये ना अस्पष्ट स्वाक्षरी असं म्हटलं जातं, अनक्लिअर सिग्नेचर. आता इथे बघा, हा न आहे मराठीतला, की कॅपिटल मधला ए आहे. हे पुढे जर गेलात तर हा इंग्लिश मधला एन आहे, एम आहे, काय आहे, काहीच कळत नाहीये. ओके. काहीच कळत नाहीये. सो ह्याला अस्पष्ट स्वाक्षरी असं म्हटलं जातं. खाली जर गेलात तर ह्याला बिंदू असलेली स्वाक्षरी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथे 7 नंबरला मातृभाषेतील स्वाक्षरी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह सिग्नेचर. इथे बघा ना, आशिषनी काय केलंय, ए मध्ये मस्त अशी स्माइली काढले. आता इथे काही लोकांना शंकराची पिंड पण दिसू शकते, काही लोक गणपतीची सोन काढतात, काही लोक बदाम काढतात, यंगस्टर लोक बदाम काढतात. सो स्वाक्षरीमध्ये क्रिएटिव्हिटी करतात काही लोक. ओके. सो जेव्हा एखादी व्यक्ती क्रिएटिव्हिटी करते, तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते. 9 नंबरला बघा,
कदम आशिष. म्हणजे इथे काय झालंय, फर्स्ट प्रायोरिटी कोणा दिली, आडनावाला दिलेली आहे. आणि दुय्यम प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी कोणा दिली आहे, स्वतःला दिलेली आहे. बऱ्याच वेळा एखादी मुलगी लग्न झाल्याच्या नंतर सासरी जाते, आणि सासरी गेल्याच्या नंतर बघा दोन्ही आडनावं लावते, माहेरचं आणि सासरचं. बरोबर आहे की नाही. सो त्या केसमध्ये ना प्रायोरिटी सिग्नेचर हा जो प्रकार आहे तो तिथे खूप महत्वाचा असतो. हे सगळे प्रकार आहेत हा. बघा, एक नंबरला काय दाखवलं, जॉईंट सिग्नेचर हा एक प्रकार आहे. इन सर्कल, वर्तुळातील स्वाक्षरी. ओके. रेषवाली स्वाक्षरी, पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. त्यानंतर संपूर्ण स्वाक्षरी अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. बिंदू म्हणजे डॉट असलेली स्वाक्षरी. मातृभाषेतील स्वाक्षरी, क्रिएटिव्ह स्वाक्षरी, प्रथम प्राधान्य असलेली स्वाक्षरी. ओके. असे जवळपास 43 प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवतो आपल्या कोर्समध्ये. इथे लक्षात, इन डिटेलिंग मध्ये, की नक्की त्याच्यामध्ये काय आहे, कसं आहे, आणि कशा पद्धतीने आपण त्याचं अनालिसिस करू शकतो. पण आता थोडस आपल्या मुद्द्याकडे येऊया, की ह्या सह्या नक्की काय सांगतात आपल्याला, काय रिफ्लेक्ट करतात, काय कळतं आपल्याला ह्या सह्यांवरून. ओके, प्रश्न आहे की नाही. तर बघा, आपल्याला स्वाक्षरीवरून खालील गोष्टी समजतात. सगळ्यात पहिलं स्वभाव कळतो, की ह्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. ओके, या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की कमी बोलणार आहे, जास्त बोलणार आहे, की थोडस आतल्या गाठीचं आहे, इगोस्टिक आहे, सेल्फ एस्टिमेट असलेला आहे, काय आहे नक्की. ओके, त्याचा स्वभाव आपल्याला कळतो. त्याच्यानंतर यश अपयश आपल्याला कळतं, त्याच्यानंतर नातेसंबंध आपल्याला कळतात, त्याच्यानंतर मनोवस्था आपल्याला कळते, त्याच्यानंतर आत्मविश्वास आपल्याला कळतो, प्रगती अधोगती कळते. ओके, आधी बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या स्वाक्षरीवरून कळतात, लक्षात घ्या. ओके. पण अर्थात त्यासाठी तुमचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करता, वाचन म्हणून चिंतन करता, ओके, तेव्हा खरंच तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या सहीवरून तुम्ही लगेच सगळ्या गोष्टी ओळखू शकता. ओके. आणि डीप मध्ये जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या क्लिअर होतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सहीवरून जेव्हा तुम्ही डीप मध्ये त्याचं अनालिसिस करता तेव्हा तुम्हाला इतकं कळतं की बाबा रे, यांच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाहीये ना. म्हणजे भविष्यात जाऊन हे दोघे डिवोर्स तर घेणार नाहीत ना. ओके, इथपर्यंत आपल्याला कळतं. एखाद्या व्यक्तीच्या मनस्थितीचा आढावा घेता येतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची सही आपण बघितली की याची मनस्थिती कशी आहे, हा नकारात्मक विचार करणार आहे का, हा काही स्वतःचं बरं वाईट तर करून घेणार नाही, सुसाईड वगैरे तर करणार नाही. म्हणजे इतका आपल्याला त्याच्यामध्ये आढावा घेता येतो. पण प्रामाणिकपणे सांगतो, एका दिवसात नाही, तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. ओके, तुम्हाला ते शास्त्र अभ्यासावं लागेल, त्याचे फॉर्म्युले अभ्यासावे लागतील. ओके, आणि तेव्हाच तुम्हाला हे शक्य होईल. ओके. सो बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत असतात. ओके. मग तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की सर कसं काय शक्य आहे. ओके, तर शक्य आहे. ओके, त्याच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. पण त्यातली एक छोटीशी गोष्ट म्हणून तुम्हाला मी सांगतो, एक सिक्रेट तुम्हाला सांगतो, की आपण आहे ना सजीव आहोत. ओके, आणि सजीव प्राणी आहोत, निसर्गाचा घटक आहोत. मग आज या निसर्गामध्ये प्रत्येक व्यक्ती 3 माध्यमातून व्यक्त होतो. पहिलं माध्यम वर्बल कम्युनिकेशन, जे आता मी तुमच्याशी करतोय, की शब्दांचा वापर करतोय मी, आणि शब्दांच्या माध्यमातून मी तुमच्याशी करतोय, संवाद साधतोय. दुसरं माध्यम नॉन वर्बल, की ज्यांना बोलता येत नाही ते काय करतात, शब्दांचा वापर नाही करत, तर ते हातवारे करतात. म्हणजे बॉडी लँग्वेज, देहबोलीचा ते काय करतात, वापर करतात आणि संवाद साधतात. आणि तिसरं जे माध्यम आहे ना मित्रांनो, ते म्हणजे रायटिंग कम्युनिकेशन, की मला जे बोलायचं आहे ते मी काय करतो, लिहून देतो. ओके. मग आता तुमचं म्हणणं असेल की सर, याचा आणि आपल्या स्वाक्षरी विश्लेषण तज्ञाचा किंवा स्वाक्षरी चिकित्साचा काय संबंध आहे. तर मोठा संबंध आहे, मोठा संबंध आहे. ओके. पूर्वी पत्रलेखन असायचं, आता ते नाहीये. नाही तर मी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या असता की काय संबंध आहे तो. ओके. पत्रलेखन किती लोकांनी केलंय, म्हणजे मी तरी केलेलं आहे. ज्या ज्या लोकांनी केले त्यांनी येस टाईप करा. पत्रलेखन माहितीये ना, आपण मजकूर लिहायचो, की म्हणजे आमच्या कोकणातलं तुम्हाला मी सांगतो, की मी कोकणातला आहे, लहानाचा मोठा कोकणात झालेला आहे. चाकरमानी मंडळी मुंबईला गेली की ती पत्र लिहायची की मी सुखरूप पोचलो, माझ्याबद्दल काही काळजी करू नये, इकडे सगळं सुखरूप आहे, तुम्ही गावी स्वतःची काळजी घ्या, लवकरच मी पुढच्या सणालाही येतोय. मग गावाकडून एक पत्र लिहिलं जायचं की तुझं पत्र आलं ते मिळालं,
लिहिलेला मजकूर समजला असंच पत्र पाठवत राहा. ओके, जेणेकरून आम्हाला काळजी लागणार नाही. आम्ही इकडे खुशाल आहोत, तू तिकडे खुशाल राहा. स्वतःची काळजी घे, कुटुंबाची काळजी घे, सांभाळून कामावरती जा, सांभाळून कामात येत जा आणि लवकरच पुढच्या सणाला गावाला ये. हे पत्रव्यवहार त्या टायमाला व्हायचे. ओके, आणि ते पत्रव्यवहार आम्ही केले आहेत. म्हणजे अगदी तो 1 रुपयाचा स्टॅम्प पासून ते सगळ्या गोष्टी आहेत. ओके, सो सांगत तात्पर्य काय ना, की त्या लिखाणामध्ये काय होत्या तर भावना होत्या. लक्षात घ्या, एकमेकांबद्दलचा जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, ह्या भावना होत्या आणि त्या भावना एकमेक जण व्यक्त करत होता. ओके, आणि मग ते माध्यम कुठलं तर रायटिंगचं असायचं. ओके, पण हल्ली ते सगळं संपलेलं आहे, त्यामुळे त्याबद्दल आपण बोलणं नाही बोलणं तेच बरं आहे. मग थोडंसं आपण इकडे सिक्रेट बघूया. माझ्या माऊसकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ही काय सिक्रेट आहे तर बघा, हा जो पेन आहे ना, पेन, त्याला कळत नाही की मला आता काय लिहायचं आहे ते. बरं, हा पेन 1 रुपयाचा असो, 2 रुपयाचा असो, 1000 रुपयाचा असो, खरंच त्याला काही कळत नाही की मला आता काय लिहायचं आहे ते. हा पेन ज्या बोटांनी पकडलाय त्या बोटांना पण नाही कळत की मला आता काय लिहायचंय ते. ज्या हाताच्या बोटाने पकडलाय त्या हाताला पण नाही माहिती, म्हणजे तो डावा असेल उजवा असेल, नाही त्याला माहिती की मला काय लिहायचंय ते. मग पेनाला माहिती नाहीये, बोटांना माहिती नाही, हाताला माहिती नाही, मग कोणाला माहिती आहे? प्रश्न आहे की नाही? बरं, तेही सोडा. ज्या वहीवरती लिहिलं जाणार आहे, ज्या वहीच्या पानावरती लिहिलं जाणार आहे, त्याला तरी माहिती आहे का की माझ्यावरती एखादं निबंध लिहिला जाणार आहे, माझ्यावरती एखादा काय म्हणतात त्याला विनंती अर्ज लिहिला जाणार आहे, एखादी तक्रार लिहिली जाणार आहे, एखादा बायोडा लिहिला जाणार आहे, किंवा एखादं रिझायनेशन लेटर लिहिलं जाणार आहे. नक्की काय लिहिलं जाणार आहे त्याला पण माहिती नाही. मग वहीला माहिती नाही, पेनाला माहिती नाहीये, हाताला माहिती नाही, मग ही माहिती कोणाला आहे? बघा, व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हणतोय ते. हे माहिती कोणाला आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की आपल्या मनामध्ये, ओके, आपल्या मनामध्ये विचार येतात आणि त्या विचारांमध्ये भावना असते. आपण आपली भावना, आपले विचार, ओके, हे आपल्या लिखाणातून उतरवत असतो. ओके, आणि त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण का मी नेहमी म्हणतो की ग्राफोलॉजी म्हणजे दुसरं काही नाही तर एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करणं होय. आपल्याला माइंड रिडिंग करता येतं त्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून. ओके, ते कसं, तेच आपल्याला ह्या कोर्समध्ये शिकायचं असतं. ओके, सो कळलं तुम्हाला काय सिक्रेट आहे ते, की हे सिक्रेट आपल्याला शिकायचं आहे. सो किती जण तयार आहेत एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करायला? त्यांनी येस टाईप करा. किंवा किती लोकांना हे शिकायला आवडेल त्यांनी येस टाईप करा. ओके, फास्ट फास्ट नाही होत आहे ना, मी खूप स्लोली चाललोय कारण का तुम्हाला कळावं होते. नाहीतर मग ते काय होतं, विषय संपवायचा लवकर म्हणून मग ते फास्ट फास्ट घ्यायचं, मग तुम्हाला ते सगळं बाउन्स होणार, तुम्हाला काय कळणार नाही आणि मग ते मग म्हणणार की अरे काय कळलं नाही. तर तसं नको व्हायला म्हणून मी खूप स्लोली चाललोय, नाही तर मला फास्ट पण बोलता येतं. पण तुम्हाला कुठेही ते बाउन्स होऊ नये म्हणून मी सगळं स्लोली घेतोय. ओके, कारण का मी पुन्हा पुन्हा रिपीटेडली तेच सांगतोय, कारण तुमचा वेळ खूप अनमूल्य आहे. की तुम्हाला ह्या सगळ्या वेळेचा फायदा झाला पाहिजे, की असं काहीतरी वाटलं पाहिजे की येस, काहीतरी वेगळं ज्ञान आज मला मिळालं. ओके, किंवा आहे त्या ज्ञानामध्ये थोडीशी भर झाली, बरे की नाही? सो असं तुम्हाला फील झालं पाहिजे. कारण का मी नेहमी म्हणतो की ज्ञानी बना, यशस्वी बना. ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो, आपल्याला यशाच्या शिखरावरती घेऊन जातो, आणि अज्ञान हे आपल्याला अपयशाकडे घेऊन जातं. आणि म्हणून बघा, ज्या लोकांना असं वाटतं ना की मला सगळ्यातलं सगळं कळतं, मी खूप ज्ञानी आहे, मला काही शिकायची गरज नाही, मला कोणाचं ऐकायची गरज नाही, त्यांची कधी प्रगती बघा कधीच होत नाही. आयुष्यभर तिथेच असतात, आयुष्यभर तिथेच असतात. सो आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला प्रगती करायची आहे, आपल्याला यशाच्या शिखरावरती जायचं आहे, आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, बरं की नाही? सो मग तुमच्या वेळेचं इम्पॉर्टन्स मला देणं मी माझं कर्तव्य समजतो, आणि म्हणून मी स्लो चाललोय बाई, काहीच नाही. ओके, चलो, ग्रेट. खूप लोकांनी मेसेज केलेले आहेत की येस, आम्हाला हे शिकायला आवडेल की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करायला. ओके, सो बघा, एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून जर का आपल्याला त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करायचं असेल ना, तर मग ते आपल्याला प्रथम शिकावं लागेल मित्रांनो. ओके, कारण का न शिकता आपण ह्या गोष्टी करू शकत नाही.
ओके. आणि म्हणूनच आपला हा अभ्यासक्रम असतो. मी या अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं ना ते प्रथम आता तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या, कारण का ते खूप गरजेचं आहे. ओके, ते खूप गरजेचं आहे की नक्की काय अभ्यासक्रम आहे. ओके, एकच मिनिट. बघा, अभ्यासक्रम खूप महत्वाचा आहे आणि तो काय आहे तो प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण का ज्ञानी बनल्याशिवाय आपल्या यशाचे मार्ग आपल्याला मोकळे होणार नाही. या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला जे शिकवलं जातं त्यातलं पहिला जो टॉपिक तुम्हाला शिकवला जातो तो म्हणजे क्लॅरिटी, स्पष्टता. ओके. आता या एका धड्यामध्ये अनेक सब टॉपिक्स आहेत. म्हणजे आपण असं म्हणूया की ह्या एका टॉपिकमध्ये अनेक सब टॉपिक्स आहेत. की स्पष्टतामध्ये पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी, मधलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी आणि शेवटचं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी, 3 प्रकार झाले. आणि चौथं, संपूर्ण स्वाक्षरी अस्पष्ट असलेली स्वाक्षरी, की एकही शब्द त्यातला कळत नाही, हा 4था प्रकार झाला. आणि 5वा प्रकार म्हणजे सगळं स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी. ओके. सो असे 5 प्रकार तुम्हाला ह्या एका टॉपिक मध्ये शिकवले जातात, ज्याचं नाव आहे क्लॅरिटी. ओके. मग त्यात तुम्हाला शिकवलं जातं की जर का पहिलं अक्षर अस्पष्ट असेल तर मग त्या माणसाचा स्वभाव कसा असतो. ओके. त्याचं बिहेवियर कसं असतं. ओके. जर का मधलं अक्षर जर का अस्पष्ट असेल तर मग त्याचा स्वभाव कसा असेल, त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल. जर का शेवटचं अक्षर अस्पष्ट असेल, जर का संपूर्ण स्वाक्षरी अस्पष्ट असेल, तर त्यानुसार तुम्हाला ह्याच्यामध्ये काय केलं जातं, शिकवलं जातं. क्लिअर. पहिला टॉपिक किती प्रकार, 5 प्रकार. दुसरा टॉपिक साईज, आकार. ओके. आता या टॉपिक मध्ये पण बरेचसे सॉफ्ट टॉपिक आहेत. पहिला टॉपिक व्हेरी स्मॉल सिग्नेचर, दुसरा टॉपिक स्मॉल सिग्नेचर, तिसरा टॉपिक बिग सिग्नेचर आणि चौथा टॉपिक व्हेरी बिग सिग्नेचर. म्हणजे याच्यामध्ये 4 प्रकारे तुम्हाला शिकवलं जातं की एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी जर का छोटी असेल तर ती नक्की काय रिफ्लेक्ट करते, जर मोठी असेल तर ती काय रिफ्लेक्ट करते, जर खूपच मोठी असेल तर ती काय रिफ्लेक्ट करते आणि खूपच छोटी असेल तर ती काय रिफ्लेक्ट करते. म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला 4 टॉपिक शिकवले जातात, 4 प्रकार शिकवले जातात इन डिटेलिंग मध्ये. ओके. तिसरं तुम्हाला सांगतो, डिरेक्शन. बघा, काही लोक आहे ना सरळ रेषेमध्ये स्वाक्षरी काढतात, तर काही लोक खाली जाणारी स्वाक्षरी काढतात, तर काही लोक वर जाणारी स्वाक्षरी काढतात. म्हणजे दिशा ही खूप महत्वाची असते. ओके. सो ह्या दिशेमध्ये पण 3 प्रकार तुम्हाला शिकवले जातात. ओके. की जर का एखादी व्यक्ती खालून वर जाणारी स्वाक्षरी काढत असेल तर ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल काय रिफ्लेक्ट करते. ओके. जर सरळ रेषेत काढणारी व्यक्ती असेल तर ती नक्की काय रिफ्लेक्ट करते, जर खाली जाणारी स्वाक्षरी असेल तर ती काय रिफ्लेक्ट करते. ओके. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून, जर तुमच्या ओळखीमध्ये, नातेवाईकांमध्ये जर एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी ही वरून खाली जाणारी असेल तर त्याला सांगा की स्वाक्षरी बदल. का माहितीये, कारण का ती व्यक्ती कधीही स्वतःचं बरं वाईट करून घेऊ शकते. म्हणजेच काय, ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य हे बिघडेल, दिवसांदिवस बिघडत जाईल आणि कालांतराने ती स्वतःचं बरं वाईट करून घेऊ शकते. लक्षात घ्या. ओके. कारण का खाली जाणारी सही कधीच नसावी. आपल्याला सहीची दिशा ही खूप खूप महत्वाची असते. ओके. काय त्याचं शास्त्रीय कारण काय, म्हणजे असंच हवेत नाही मी कधी कुठली गोष्ट शिकवत, त्याला काही शास्त्रीय कारण आहेत. ओके. मग त्याला काही आध्यात्मिक कारण आहेत, त्याला काही वैज्ञानिक कारण आहेत. तिन्ही पद्धतीने तुम्हाला हे मी एक्सप्लेन करेन की का सही खाली जाणारीच का नसावी. ओके. सो यात 3 प्रकार असतात, ते तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवले जातात. चौथा जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे प्रेशर, दाब. बघा, काही लोकांना ना दाबून लिहायची सवय असते. म्हणजे बॅक साईडला त्याचा ठसा उमटतो आणि काही लोक वरच्यावर लिहितात. बरोबर की नाही. सो दाब याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या जातात. असे बरेचसे आहेत, मी आता सगळं इन डिटेलिंग घेत नाहीये. कनेक्शन तुम्हाला शिकवलं जातं, सेल्फ अँड फॅमिली, त्यानंतर स्टार्टिंग वर्ड, स्मॉल कॅपिटल, त्याच्यानंतर अंडरस्कोप. ह्या अंडरस्कोप मध्ये पण किती प्रकार आहेत माहितीये का, सिंगल अंडरस्कोप, डबल अंडरस्कोप, कटिंग अंडरस्कोप, रिव्हर्स अंडरस्कोप. ओके. जवळपास 7 ते 8 प्रकार आहेत फक्त ह्या एका
टॉपिकमध्ये. ओके. स्कॉर्पियन, त्याच्यानंतर डॉट, डॉट मध्ये पण सिंगल अंडर डॉट, डबल डॉट. ओके. त्याच्यानंतर सेंटर डॉट, एन डॉट, अपर डॉट, लोअर डॉट, बरंचसं काय काय त्याच्यामध्ये पण आहे. ओके. त्याच्यानंतर प्रायोरिटी, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रथम प्राधान्य. आणि 11 नंबर आहे सर्कल. सर्कलमध्ये पण अनेक प्रकार आहेत. हाफ सर्कल, फुल सर्कल. फुल सर्कल स्वतःच्या नावाभोवती, फुल सर्कल संपूर्ण स्वाक्षरीभोवती, हाफ सर्कल स्वतःच्या नावाभोवती, हाफ सर्कल पूर्ण स्वाक्षरीभोवती. म्हणजे ह्यात पण खूप प्रकार आहेत. ओके. आणि 12वा टॉपिक येतो तो म्हणजे एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटी. असे हे 12 मुख्य धडे, आणि त्या प्रत्येक धड्यामध्ये 5, 7, 5, 7, 8 असे सब टॉपिक. हा इतका मोठा अभ्यासक्रम आहे. आणि हा अभ्यासक्रम जेव्हा तुम्ही शास्त्रीय पद्धतीने शिकता तेव्हा सहज एखाद्या व्यक्तीच्या सहीवरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करू शकता. ओके. म्हणजे मगाशी जे तुम्हाला मी विचारलं की माइंड रिडिंग करायला किती लोक तयार आहेत, तर माइंड रिडिंग जर का तुम्हाला करायचं असेल ना, तर प्रथम हे 12 टॉपिक तुम्हाला शिकावे लागतील. कारण का, त्याशिवाय आपल्याला ते नाही कळणार की नक्की काय आहे, कसं आहे ते. क्लिअर सगळ्यांना? मग याच्यामध्ये ह्या 12 टॉपिक व्यतिरिक्त अजून काय शिकवलं जातं का, तर बरंच काय शिकवलं जातं. की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्याचा स्वभाव कसा ओळखायचा, स्वाक्षरीवरून यश अपयश कसं ओळखायचं, स्वाक्षरीवरून नातेसंबंध कसे ओळखायचे, स्वाक्षरीवरून व्यक्तिमत्व कसं ओळखायचं, स्वाक्षरीवरून आत्मविश्वास कसा ओळखायचा, आणि स्वाक्षरीवरून मनोवस्था कशी ओळखायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवल्या जातात. क्लिअर? ओके. सो हे सगळं शिकवल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा भाग जो तुम्हाला शिकवला होता, कारण काय होतं ना, आपण ज्ञान सगळीकडून घेतो पण त्या घेतलेल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे बऱ्याचपैकी आपल्याला शिकवलं जात नाही. पण आपल्या कोर्समध्ये मी ती काळजी घेतलेली आहे की जे ज्ञान मी तुम्हाला देणार आहे ना, त्या ज्ञानाचा तुम्ही वापर कसा करायचा हे तुम्हाला याच्यामध्ये मी शिकवलेलं आहे. ओके. बघा, एक ना आपण थोडक्यात एक अभिप्राय बघू शकतो इथे, म्हणजे कसं की तुम्हाला थोडक्यात काही क्लिअरिटी मिळून जातील. एक अभिप्राय मॅडमचा बघा फक्त, मग आपण पुढे जाऊया. नमस्कार, मी सौ पूर्वा प्रमोद देवधर, ठाकूरद्वार, मुंबई 2 येथे राहते. माझा संपर्क क्रमांक आहे 9869993072. आदरणीय श्री ज्ञानेश्वर सकपाळ सर यांच्या दुर्वा एज्युकेशन सोसायटीकडून मी स्वाक्षरी चिकित्सा हा एक प्रमाणित कोर्स केला आहे. आणि सरांच्या मौलिक मार्गदर्शनाने मी एक माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सही, सिग्नेचर किंवा स्वाक्षरी ही प्रत्येकाची खूप खाजगी बाब आहे आणि जिव्हाळ्याची पण आहे. पण जो तो स्वतःला कळायला लागल्यापासून स्टायलिश आणि खूप क्लिष्ट, किचकट अशी सही करतो आणि मस्तपैकी त्यांना कळतही नाही की आपल्याला काय त्रास होत आहेत. तर आपल्या क्लिष्ट स्वाक्षरीमुळे आपल्या स्वतःला खूप त्रास होत असतात. तर ते त्रास काय आहेत आणि तुमची योग्य सही कशी असावी यासाठी मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करीन. स्वतःची सही करून घेण्यासाठी मला नक्की संपर्क करा. धन्यवाद. ओके. खूप महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की स्वतःची सही सही करण्यासाठी मला नक्की संपर्क करा. ह्या विद्यार्थी आहेत आपल्या, त्यांची सक्सेस स्टोरी पण तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही कधी युट्यूब चॅनलला जाऊ शकता. आणि या बघा, पूर्वा देवधर मॅडम दिसतात, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ पूर्वा देवधर मॅडम आहेत. ओके. सो हे सगळं असं आहे की खूप खूप छान छान पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत, फक्त ती इच्छा असणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात शिकवल्या जातात. सो पॉईंटवरती येऊया की प्रॅक्टिकल स्वाक्षरी विश्लेषण कसं करायचं नाही हे तुम्हाला याच्यात शिकवलं जातं. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. की एखाद्या व्यक्तीने जर का आपल्याकडे स्वाक्षरी पाठवली तर तिचं विश्लेषण कसं करायचं, आपले काही फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये तिचं अनालिसिस कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवल्या जातात. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे सगळं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ना करायचं आहे. काही गरज नाही त्यासाठी वेगळा काही खर्च करायची. एकही रुपया खर्च न करता तुम्ही हा व्यवसाय तुमच्या मोबाईलवरून करू शकता. ओके. कसा, त्याचं संपूर्ण ट्रेनिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलं जातं. ओके. आदर्श स्वाक्षरी कशी असावी, समस्यांवरती उपाय कसे द्यायचे, कारण का एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे एखादी व्यक्ती स्वाक्षरी विश्लेषणासाठी येणार आहे, ती सहज म्हणून येणार नाहीये, तिची काहीतरी समस्या असेल ना. ओके. सो त्या समस्यांवरती उपाय कसे द्यायचे हे तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जाईल. ओके.
महत्वाच्या काही टिप्स तुम्हाला दिल्या जातील, काही सिक्रेट तुम्हाला सांगितले जातील, की जेणेकरून तुम्हाला हे काम करत असताना तुमचा आत्मविश्वास कुठे कमी नाही झाला पाहिजे. ओके. तुमचा आत्मविश्वास हा दिवसेंदिवस वाढायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला काही टिप्स आणि काही सिक्रेट तुम्हाला सांगितले जातील. ओके. सो हे आणि असे अनेक विषय तुम्हाला शिका स्वाक्षरी विश्लेषण व बना स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ या कोर्समध्ये शिकवले जातील व तुम्हाला एक सक्षम तज्ज्ञ बनवलं जाईल याची 100% हमी. क्लिअर? काय शिकवलं जातं? ओके. सो हा अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जातो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नुसता हा अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जात नाही, तर तुम्हाला व्यवसायासाठी तयार केलं जातं. ओके. जसं तुम्ही बघितलं असाल की माझे अनेक विद्यार्थी आहेत की जे चांगल्या पद्धतीने अर्निंग करत आहेत. ओके. अनेक विद्यार्थी आहेत माझे की जे चांगल्या पद्धतीने अर्निंग करत आहेत. ओके. हे बघा, कमलेश मुरुडकर वसईमध्ये आहेत, ते स्वाक्षरी तज्ञ. ओके. सो बरीचशी लोक मंडळी ही सगळे माझे आहेत. ओके. ही बघा, नागेश सुर्वे सर स्वाक्षरी तज्ञ, हे प्राध्यापक आहेत, चेंबूरला असतात. ओके. आता ते LLB पण करतायत, ऍडव्होकेटची पण हे करतायत ते. ओके. सो सांगा तात्पर्य असं आहे ना की याच्यातून आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं, पैसा कसा कमवायचा, ह्याचं संपूर्ण प्रशिक्षण तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जातं. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे काय करायचं आहे आपल्याला, ते एकही रुपया खर्च न करता करायचं आहे. फक्त आपल्याला कोर्स करायचा आणि कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तो व्यवसाय कसा सुरू करायचा, ओके, त्याची जाहिरात कुठे करायची, कशी करायची, त्याचं सॅम्पलिंग वगैरे सगळं तुम्हाला आपल्याकडनं दिलं जाईल, की जेणेकरून तुम्हाला कसलाच त्रास झाला नाही पाहिजे. बरं, ते जाहिरात कुठे करायची, असे कुठले प्लॅटफॉर्म आहेत की जिथे आपण एकही रुपया खर्च न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जातात. त्यामुळे तेही टेन्शन घेण्याची गरज नाही की अरे तुम्ही कोर्स शिकवणार आणि मग नंतर पुढे आम्ही काय करायचं. सगळं तुम्हाला शिकवलं जातं की पुढे काय करायचं ते. ओके. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर मग याच्यामध्ये खरंच संधी आहे का. तर बघा, माझं एक प्रामाणिक तुम्हाला एक सांगणं आहे की संधी खूप मोठी आहे, पण कधीही लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये येत असताना डायरेक्ट फुल टाइम नाही यायचं. हा तुम्ही म्हणाला की सर तुम्ही पहिले आहात की डायरेक्ट वेबिनारमध्ये तुम्ही असं सांगताय, कारण आतापर्यंत लोक वेबिनारमध्ये एकच सांगतात की तुम्ही एक कोर्स करा आमचा, तुमचं आयुष्य बदलून जाईल, तुम्ही बंगला घ्याल, गाडी घ्याल, फ्लॅट घ्याल, फार्म हाऊस घ्याल. पण मी नाही कधीच असं चुकीचं कमिटमेंट करत, कारण का माझं एक प्रामाणिक मत आहे की संधी खूप मोठी आहे, पण आपण किती वेळ देतोय त्याच्यामध्ये, तेही महत्वाचं आहे ना. जर आपण वेळच दिला नाही तर, कारण का संधी सगळ्यांमध्ये येते. बघा ना, कोरोना आला, सॅनिटायझर आणि तो मास्क, त्यांना संधी मिळाली, करोडचा बिझनेस केला त्याने. याच्या अगोदर मास्क नव्हते का, याच्या अगोदर सॅनिटायझर नव्हता का, होता, पण त्यांना ती संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं त्यांनी. सो संधी आहे ना, संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि ती संधी ह्या क्षेत्रामध्ये जबरदस्त आहे, मोठी आहे, पण त्यासाठी आपण किती वेळ देणार आहोत हे खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून माझं नेहमी सांगणं असतं, संधी मोठी आहे, पण तुम्ही काय करायचं, तुमच्या वेळेनुसार काम सुरू करायचं. तुम्हाला रविवारी सुट्टी असते, रविवारी काम करा. तुम्हाला शनिवार सुट्टी असते, शनिवारी काम करा. तुम्हाला शिफ्ट वाईज नोकरी आहे, सकाळी 7 ते दुपारी 3, ती नंतर तुम्ही फ्री असता तेव्हा काम करा. म्हणजे थोडक्यात काय, सध्याच्या कंडिशनला तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम सुरू करा. तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय जे काय आहे ते सगळं सांभाळून काम सुरू करा. हळूहळू तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काय करा, काम सुरू करा. बघा, ह्या क्षेत्रामध्ये खरंच खूप मोठी संधी आहे, कारण का वैयक्तिक स्वाक्षरी विश्लेषण तुम्ही करू शकता, तुम्ही ग्रुप्स म्हणजे समूहाची स्वाक्षरी विश्लेषण करू शकता, तुम्ही कॉर्पोरेट कंपनीचं काम मिळू शकता, तुम्ही मॅट्रिमोनी साईडचं काम मिळू शकता. आज प्रत्येक ठिकाणी संधी आहे, लक्षात घ्या. आज जर मी तुम्हाला आत्ता इथे म्हटलं ना की प्रत्येकाने आपापली सही पाठवा, तर मला माहितीये मगाशी प्रश्न विचारल्याच्या नंतर काही 15-20 लोकच रिप्लाय करत होते, पण आता जेवढे आहेत ना ते सगळे सही करून पाठवतील, कारण का प्रत्येकाला उत्सुकता आहे की माझ्या सहीबद्दल सांगा, माझ्या सहीबद्दल सांगा. ओके. सो मोठा मार्केट आहे, लक्षात घ्या, मोठा मार्केट आहे. कॉर्पोरेट लेवलला तुमच्या माहितीकडे सांगतो की माझ्या ओळखीचे काही ग्राफॉलॉजिस्ट आहेत, एका सहीच्या विश्लेषणाचे ओके 10,000 पण घेतले जातात. अगदी मिनिमम नाही म्हटलात ना तर 5,000 कुठेच नाही गेले. मी ना अख्खं तुम्हाला हा विषय शिकवण्याचे पण तेवढे घेत नाही, तुम्हाला लाईफ टाईम मदत करण्याचे पण तेवढे घेत नाही. इथे लक्षात, कारण एवढंच आहे की आपली चळवळ, आपली उद्दिष्टे, आपलं कार्य, इथे लक्षात.
मॅट्रिमोनी साईटचं पण आता ना खूप सध्या मार्केट वाढलेलं आहे आपल्याला, कारण का बघा, एक मध्यंतरी जाहिरात येत होती झी मराठीची, की कुंडली जुळेल की नाही माहिती नाही, पण मन जुळणं खूप गरजेचं आहे. आय थिंक झी मराठीची जाहिरात होती ती. आणि आपण काय करतोय याच्यामध्ये, माइंड रिडिंगच करतोय. ओके, सो मॅट्रिमोनी साईटचे आहेत ना बरंचसं काम मिळायला लागले. म्हणजे माझ्याकडे काही लोक पहिले सह्या द्यायच्या, पण त्यानंतर त्यांना लक्षात आलं की सर, तुम्हाला दर प्रत्येक वेळेला सहीचे पैसे द्यावे लागतात, त्यापेक्षा एक काम करा ना सर, मी शिकतो आणि मीच अनालिसिसचं काम सुरू करतो. म्हटलं वेल गुड, काही प्रॉब्लेम नाही, कारण का मला सध्या तेच काम चालू आहे की मला लोकांना तर घडवायचं आहे, हे शास्त्र लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. ओके, कारण का आता मी गेली कित्येक वर्ष प्रॅक्टिस करतोय, सो मला काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर की नाही? सो खूप मोठा मार्केट आहे. तुम्ही किती वेळ देत आहात, तुम्हाला किती गरज आहे पैशाची, तुम्हाला किती गरज आहे एक्स्ट्रा अर्निंग करण्याची, तुम्हाला किती गरज आहे ह्या अशा काही संधीची, हे तुम्ही ठरवायचं, मी नाही सांगणार. कारण का आज करोडो लोकसंख्या आहे, 145 करोड आपली लोकसंख्या आहे, आणि 2025 पर्यंत आपण 150 करोडचा टप्पा पार पाडत आहोत. आणि ह्या प्रत्येकाला याबद्दल समजून घ्यायचं आहे. ओके, सो खूप मोठी संधी आहे, कारण का आज अनेक लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचं आहे, अनेक लोकांना सुखी संसार करायचा आहे, अनेक लोकांना आत्मविश्वास वाढवायचा आहे, अनेक लोकांना आयुष्यात यशस्वी बनायचं आहे, अनेक लोकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, अनेक लोकांना जीवनात सकारात्मक बदल घडवायचा आहे. अशा अनेक लोकांना आपल्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. कारण जर तुम्ही नाही ना जर पुढे आलात, तर ही लोक कुठे ना कुठे जाणारच आहेत. ही लोक थांबणार नाही आहेत. मग काही लोक वास्तुतज्ञाकडे जातील, काही लोक अंकशास्त्र तज्ञाकडे जातील, तर काही लोक ग्रहांची शांती करून येतील, तर काही लोक हस्तरेषावाल्याकडे जातील. इथे लक्षात मी काय म्हणतोय ते, म्हणजे की तुम्ही जर नाही केलं ना, तर दुसरं कोणतरी करणारच आहे, लक्षात घ्या. ओके, सो संधी खूप मोठी आहे. तुम्ही किती ठरवताय, तुम्ही किती प्लॅनिंग करताय, तुम्ही किती ऍक्शन घेताय, त्याच्यात ते सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. ओके, मार्केट जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. ओके, पण मी जसं सांगितलं तसंच आपल्याला करायचं आहे, की तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही, त्यामुळे थोडासा हळूहळू आपल्याला काय करायचंय, काम सुरू करायचं आहे. मी ना सुरुवात केली तेव्हा मी ना 100 रुपये घ्यायचो, नंतर 200, 300, 400, 500, आता मी 1000 रुपये घेतो एका सहीचे. आणि लोक देतात, लक्षात घ्या. बरं, मी कधीच त्याला लगेच सही देत नाही, मी त्याकडनं 24 तास मागतो, 24 तासात मी तुम्हाला समोरून सही देईन. लोक थांबतात. आणि जेव्हा सही विश्लेषण केल्याच्या नंतर जेव्हा त्यांना मी त्यांचं काउन्सिलिंग करतो, तेव्हा एकनी एक शब्द ते ऐकतात. का तर त्यांना आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे, इथे लक्षात. सांगायचं तात्पर्य असं आहे ना मित्रांनो, की या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत समजून घेणं. आणि म्हणून तुम्हाला हळूहळू काय करायचंय, याच्यात काम सुरू करायचंय, तुमच्या वेळेनुसार काम सुरू करायचे. आणि ज्या दिवशी तुमच्या पगारा इतका पैसा तुम्हाला या क्षेत्रात मिळायला सुरुवात होईल ना, त्या दिवशी निर्णय घ्यायला हरकत नाही की अरे आता आपण पूर्ण वेळ करूया ह्याच्यामध्ये, काही टेन्शन नाही. पण तोपर्यंत आपल्याला आपलं सगळं सांभाळून काय करायचं, याच्यामध्ये काम सुरू करायचंय. क्लिअर इथपर्यंत? ओके, आता थोडस पुढे जाऊया की ह्या कोर्सचे काही फायदे आहेत का, इतर तर हो, खूप फायदे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात याचा जबरदस्त फायदा होतो, कारण ह्या कोर्समध्ये तुमच्या सहीचं पण तुम्हाला विश्लेषण करून मिळतं. ओके, म्हणजे ते ऑटोमॅटिकली त्या कोर्समध्येच दिलेलं आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला काही वेगळे पैसे भरायचे नसतात. तुमच्या सहीचं विश्लेषण तुमच्या कोर्समध्ये ऑटोमॅटिकली होऊन जातं. म्हणजे सुरुवात करतानाच मी तुमच्या सही करून करत असतो. ओके, त्यामुळे हा एक जबरदस्त फायदा आहे. दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःचं स्वाक्षरी विश्लेषण सेंटर सुरू करू शकता. ओके, जसं मी मगाशी दाखवलं तुम्हाला फेसबुकला, बघा ही जाहिरात दाखवली की हे बघा, हे राहुल सर आहेत, त्यांनी काल चालू केलं. अक्षय तृतीयाच्या निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. सर, मी आपल्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी विश्लेषण हे कोर्स पूर्ण केलं, व्यवस्थित समजून घेतलं आणि या सगळ्या गोष्टी दिल्यात, मी मगाशी वाचून दाखवलं होतं. ठीक आहे, तर सांगा तात्पर्य काय की तुम्ही देखील हे असं काम सुरू करू शकता, काहीच अडचण नाहीये. त्याच्यानंतर तुमच्या नावापुढे स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहज समुपदेशन करू शकता: स्वभाव ओळखणे, यश अपयश, नातेसंबंध, मनोअवस्था, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, प्रगती अधोगती, सगळ्या गोष्टी तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेतील स्वाक्षरी विश्लेषण करू शकता, काहीच अडचण नाही. ओके, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर, मी फक्त इंग्लिश मधल्या करू शकतो का, फक्त मराठीतला करू शकतो का, तर मी तसं म्हणेन की सगळ्या भाषेतल्या करू शकता. पण माझ्या कोर्स नंतर तुम्ही 3च भाषा काय मी सांगतोय, कारण का तुम्हाला जर कधी काही काय अडचण आली तर तुम्ही माझ्याकडे मदत मागाल, मग मला फक्त या 3च भाषा येतात. ओके, त्यामुळे इतर भाषांचं मी नाही सांगू शकत. बघा काय माहितीये का, ग्राफोलॉजी मधले फॉर्म्युले सगळे सेमच आहेत. म्हणजे
आपण मराठी माध्यममध्ये शिकलो म्हणून 1+1=2 होतात. पण हेच इंग्लिश मीडियम मध्ये गेलो 1+1 2च होणार आहेत, 2च होणार आहेत. बरोबर की नाही? किंवा अगदी तुम्ही कन्नडमध्ये जरी गेलात तरी ते 2च होणार आहेत, बदलणार नाहीत. सो काही फॉर्म्युले जे आहेत ना ते बदलत नाहीत, लक्षात घ्या, जरी भाषा बदलली तरी. त्यामुळे तुम्ही हा कोर्स केल्याच्या नंतर तुमचा जबरदस्त फायदा असा होतो की तुम्ही 3ही भाषेतल्या काय करू शकता, स्वाक्षरी अनालिसिस करू शकता. तुम्ही स्वतःची नोकरी व्यवसाय सांभाळून स्वतःच्या वेळेनुसार स्वतःच्या मोबाईलवरून महाराष्ट्र जगभरात कुठेही स्वतःचा पार्ट टाइम व्यवसाय सुरू करू शकता आणि उत्पन्न सुरू करू शकता. काही नाही, साधं गणित आहे. तुम्हाला जाहिरातीचे सॅम्पल मी माझ्याकडनं देईन, त्यानुसार तुमची जाहिरात तुम्हाला करायची आहे, ती कुठे करायची त्याचं तुम्हाला ट्रेनिंग देईन. आणि तुम्हाला जाहिरात केल्याच्या नंतर तुम्हाला समोरून लोक फोन करतील की बाबा रे माझ्या स्वाक्षरीचं मला विश्लेषण करायचं आहे. त्यांना एवढंच फक्त सांगायचं की सर तुमचं संपूर्ण नाव, हा, आणि तुमच्या जर का 2 स्वाक्षरी असेल तर 2 स्वाक्षरी एका पानावरती काढा आणि त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सअपला या नंबरला पाठवा. आता तुम्हाला काय करायचंय, तो फोटो डाउनलोड करायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये. बघा मी तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये सांगतोय. आता डाउनलोड केलात, आता तुम्हाला काय करायचंय, मी जे फॉर्म्युले तुम्हाला देणार आहे या कोर्समध्ये त्या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्यक्तीची सही फक्त अनालिसिस करायची आहे. ओके, म्हणजे तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला ना सगळं रेडीमेड दिलंय. आमच्या वेळेला तसं नव्हतं. म्हणजे मी जवळपास 7 ते 8 लोकांकडून शिकलोय, अजिबात आम्हाला काय रेडीमेड दिलं गेलेलं नाहीये. फक्त तो विषय शिकवला गेला, बाकी तुमचं तुम्ही करा काय ते. पण मी थोडंसं माझ्या विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी वेगळ्या डिझाईन केल्या आहेत की मी तुम्हाला सोपं करून दिलंय की तुम्हाला जास्त तर्कवितर्क न लावता सही एका बाजूला फॉर्म्युला एका बाजूला, बस ठाक 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 सगळं बघत जायचंय, फक्त इतकं सोपं करून दिलंय. ओके, सो हे सगळं तुम्हाला शिकवलं होतं, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. सो हे फायदे आहेत. अजून काय फायदे आहेत तर आपल्याकडून दर महिन्याला वेगवेगळ्या विषयांचे तुम्हाला फ्री शिबिरं मिळतात. म्हणजे लर्निंग सिस्टीम असा एक आपण कन्सेप्ट राबवतो. ज्ञानीपणा यशस्वीपणा मी अधूनमधून सतत बोलत असतो, तर तोच हा कन्सेप्ट आहे की शिका, कमावा, प्रगती करा. तुम्ही स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ बनल्याच्या नंतर तुमचा सर्वांगीण विकास होणं हे खूप गरजेचं आहे. कारण का तुमचा सर्वांगीण विकास झाला तर आणि तरच तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही हे कार्य चांगल्या पद्धतीने कराल. आणि यासाठीच आपल्याकडनं वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं. आतापर्यंत आम्ही अनेक शिबिरांचं आयोजन केलेलं आहे, करत आहोत आणि करत राहू. याच्यामध्ये 5 दिवसीय योग शिबिर असेल, पुष्पावशी उपचाराचं शिबिर असेल, म्युझिक थेरपीचं शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, व्यसनमुक्तीचं शिबिर असेल, भगवद्गीता दैनंदिन जीवन असेल, अशा अनेक विषयांचे शिबिर आम्ही आयोजित केली आहेत. म्हणजे दर महिन्याला, ओके, दर महिन्याला वेगळा वक्ता आणि त्याच्या माध्यमातून वेगळं प्रशिक्षण. ध्येय निश्चितीचं शिबिर आम्ही घेतलं होतं, संवहनशास्त्राचं शिबिर आम्ही घेतलं होतं, आकर्षणाच्या सिद्धांताचं शिबिर आम्ही घेतलं होतं, त्याच्यानंतर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचं शिबिर आम्ही घेतलं होतं, त्याच्यानंतर आयुर्वेद आणि आरोग्य याचं शिबिर आम्ही घेतलं होतं, प्राणायामाचं शिबिर आम्ही घेतलं होतं. सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच आहे, हे सगळं मोफत आम्ही घेतो. आमच्या कुठल्याही विद्यार्थ्याला फोन करून विचारा किंवा बरेच सरांकडून जी शिबिरं होतात ती फ्री असतात की पैसे द्यावे लागतात, तर तुम्हाला एवढंच सांगतील की आतापर्यंत आम्ही एकही रुपया न भरता सहकुटुंब सहपरिवार इतक्या विषयांचं आम्हाला ज्ञान मिळालंय. हे जर बाहेर घ्यायला गेलो असतो कमीत कमी लाख रुपये भरावे लागले असते. पण फक्त सरांकडून आम्ही एक कोर्स केला आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ओके, सो हे सगळं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर हे सगळं लिगली आहे का, पण तुम्ही जे म्हणताय ते, तर येस, आपली जी संस्था आहे ते धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत आहे. आपलं जे सर्टिफिकेट आहे ते आयुष सर्टिफिकेशन आहे इन्स्टिट्यूट आपलं. आणि एवढंच नाही तर आपण शासनाच्या 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहोत. म्हणजे यामध्ये नीती आयोग असेल, आयुष मंत्रालय असेल, ह्युमन राईट्स असेल, स्किल इंडिया असेल, अशा 7 ते 8 डिपार्टमेंटला आपण काय आहोत, कनेक्टेड आहोत. ओके, आपण लवकरच RCIशी कनेक्टेड होत आहोत, आपण लवकरच WHO कनेक्टेड होत आहोत. सो तुम्हाला आपलं सर्टिफिकेट दिलं जातं आणि या सर्टिफिकेटवरती तुम्ही बिनधास्त प्रॅक्टिस करू शकता. तुमची संपूर्ण लिगली जबाबदारी आपल्यावरती आहे. क्लिअर? आतापर्यंत आमचे अनेक विद्यार्थी प्रॅक्टिस करतायत आणि खूप यशस्वीपणे प्रॅक्टिस करतायत, लक्षात घ्या. ओके, हे डॉक्टर सावंत आहेत. मी तुम्हाला थोडक्यात त्यांचा अभिप्राय दाखवतो. डॉक्टर सावंत, ओके, ऍडव्होकेट आहेत, डॉक्टर्स आहेत, ते ऍडव्होकेट पण आहेत, डॉक्टर पण आहेत. ॲडव्होकेट संतोष सावंत अत्यंत एक कर्तृत्ववान कार्यकर्ता. ॲडव्होकेट असताना त्यांनी PhD केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थिसिस लिहिले आणि आता त्यांनी ग्रॅफॉलॉजी सुद्धा केली आहे. ग्रॅफॉलॉजीमध्ये तुमची स्वाक्षरी नेमकी कशी असावी
ती स्वाक्षरी केल्यानंतर तुम्हाला त्या स्वाक्षरीतून काय फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सहीचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, त्यासाठी सही कशी असावी आणि सहीचा आकारमान कसा असावं, त्यासोबत तुमचं हस्ताक्षर सुद्धा कसं असावं, सही मराठीत असावी की इंग्लिशमध्ये असावी, या बाबतीमधला त्यांनी जो आता काही कोर्स केलेला आहे तो निश्चितपणे समाजाला व्यवस्थित असं मार्गदर्शन करेल अशी माझी खात्री आहे. आणि म्हणून आज या राजभाषा मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मुद्रा ग्राफॉलॉजी याचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तर असंच पुढे जा, आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. ओके, सो ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं सगळ्यांनाच माहिती आहे महानंदगावकर जे व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे उद्घाटन केलं आहे. ओके, म्हणजे असं सगळ्या गोष्टी आहेत. सांगा तात्पर्य मला तुम्हाला काय की अशा सगळ्या गोष्टी तुम्ही पण अनुभव घेऊ शकता, तुम्ही पण करू शकता, काहीच हरकत नाही. म्हणजे अनेक विद्यार्थी आहेत. ओके, मी सगळं दाखवतो तुम्हाला बसत नाही. म्हणजे अनेक विद्यार्थी आहेत, ह्या सगळ्यांच्या जाहिराती आहेत की त्यांनी हे सगळं सगळं सुरू केलेलं आहे. ओके, इथे काही अभिप्राय पण आहेत. प्रतिभा मॅडमचं काय म्हणणं आहे बघा. थँक्यू सो मच सर, आपण खूपच सहज आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवले. थँक्यू इज नॉट इनफ फॉर युअर बेस्ट गायडन्स, कारण इतकं जीव ओतून कोणी शिकवत नाही. आणि तुमच्या लाईफ मधील एक्सपिरियन्स माझ्यासाठी खरंच खूप इन्स्पायरिंग आहेत. यू आर नॉट चेंज ओनली माय सिग्नेचर बट माय लाईफ ऑल्सो. इट्स रिअली अमेझिंग कोर्स अँड डेफिनेटली विल चेंज माय लाईफ. ओके, दर्शन सरांचं म्हणणं बघा काय की विविध नमुन्यांमधील स्वाक्षरी आणि त्यावर आधारित असे मानसशास्त्रीय सखोल विवेचन यातून डॉक्टर सकपाळ सरांचा अभ्यासवर्ग हा अत्यंत ज्ञानवर्धक झाला. ओके, असा हा अनेक लोकांच्या काय म्हणतात त्याला सिग्नेचरचा हा अनुभव आहे, म्हणजे कोर्सचा हा अनुभव आहे. डॉक्टर देवीदास आहेत. खूप अवघड असा अभ्यास खूप सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही सिग्नेचर अनालिसिसचा विषय शिकवलात. याबद्दल काही माहिती नव्हतं. खरोखरच खूप कमी फी मध्ये एक चांगला व्यवसाय तुम्ही आम्हाला शिकवला, याबद्दल खूप खूप आभार. ओके, सो हे सगळं दिलेलं आहे. बऱ्याच लोकांचे बरेच मोठे मोठे अभिप्राय आहेत, सो मी ते सगळे वाचत बसत नाही. तुम्हाला मी पाहतो ग्रुपमध्ये पाठवतो, निवांतपणे तुम्ही वाचू शकता. ओके, काहीच अडचण नाहीये. ओके, काही अभिप्राय ना थोडेसे वाचलेत तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींची क्लिअरिटी येईल. मी हा पाहता एक अभिप्राय असतो. नमस्कार, मी सकपाळ सरांचा स्वाक्षरी विश्लेषण कोर्स ऑनलाईन पूर्ण केला. मी काउन्सिलर म्हणून काम करतो, पण मला स्वाक्षरी विश्लेषण विषयी माहिती नव्हती. सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने हा अतिशय गुंतागुंतीचा विषय समजावून सांगितला. मला माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंटच्या सह्या पाहायला मिळतातच, त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला सहजपणे समजल्या. सरांनी केलेले विश्लेषण अगदी परफेक्ट मॅच होत होते. त्यांचा खूप सखोल अभ्यास आहे याबाबत, हे अगदी स्पष्ट होते. मला ह्या कोर्समुळे अजून चांगल्या प्रकारे लोकांना सर्व्हिस देता येणार आहे आणि त्यांच्या सह्या बदलून दिल्याने त्यांचे आयुष्य पूर्ण बदलणार आहे, या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. ही खूप मोठी सेवा असणार आहे. मला इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल डॉक्टर ज्ञानेश्वर सरांचा मी खूप खूप आभारी आहे. राहुल दुरापचे. ओके, सो असे हे अनुभव. जयेश सरांचं म्हणणं काय बघा, सिग्नेचर नंबर 24 त्यांनी पाठवले. नमस्कार सर, वरील सही माझी आहे आणि त्याबद्दल आपण जे विश्लेषण केले ते अतिशय तंतोतंत खरे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे विश्लेषण दरम्यान आपण आपला सुरुवातीपासूनचा महाडपासूनचा जो जीवन प्रवास सांगितला आणि त्यावर आपण कसे ओव्हरकम केले त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच आहे. धन्यवाद सर. जसजसे अभ्यासक्रम पुढे जात आहे तशी उत्कंठा वाढत आहे. जयेश करंजक, नाशिक. ओके, सो असं बरंचसं काय काय आहे. ओके, सो हा असा सगळा अनुभव घेण्यासाठी किती जण तयार आहेत त्यांनी येस टाईप करा. मग आपण आपल्या कोर्सच्या शेवटाकडे जाणार आहोत. ओके, मी सगळं तुम्हाला क्लिअर करणार आहे. माझा नंबर, माझा पत्ता सगळं ऑलरेडी मी दाखवलेला आहे, पण तरी ज्यांना नाही मिळाला त्यांना पुन्हा नंबर देणार आहे. काही टेन्शन घेऊ नका, काही मेसेज करण्याची गरज नाही सतत की मला नंबर पाठवा. तुम्हाला सगळं मी देणार आहे, काही चिंता करू नका. ओके, फोकस वेबिनारकडे करा. ओके, इथे काही मिस नाही झालं पाहिजे तुमचं. ओके, येस, किती लोकांना असा अनुभव घ्यायचा आहे, किती लोकांना हे शिकायचं आहे, असा मी प्रश्न केला आहे. ओके, फास्ट.
ओके, ग्रेट. येस, ग्रेट 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 ग्रेट, छान छान. येस येस, ग्रेट. सो आपण हा कोर्स करण्यासाठी इच्छुक आहात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ओके, ह्या कोर्सचं स्वरूप कसं असणार आहे मी तो तुम्हाला सांगणार आहे आता. ओके, सो सगळ्यांनी बघून घ्या. आपला हा 7 दिवसांचा ऑनलाईन कोर्स आहे आणि हा संपूर्ण कोर्स व्हिडिओच्या माध्यमातून आहे. ओके, स्वरूप मी तुमच्या समोर शेअर करतोय. हा अभ्यासक्रम करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं नाव, तुमचं ईमेल आयडी ह्या 2 गोष्टी आम्हाला व्हॉट्सअपला पाठवायच्या असतात आणि ते पाठवल्याच्या नंतर आम्ही आमच्या वेबसाईटवरती तुमचं रजिस्ट्रेशन करतो आणि ते रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड देतो. तो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्ही इथे टाकल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम ओपन होतो. ओके, दिवस पहिला संस्था परिचय महत्वाचे काही, दिवस दुसरा ग्राफॉलॉजी परिचय स्वाक्षरी विश्लेषण भाग 1, त्यानंतर दिवस तिसरा स्वाक्षरी विश्लेषण भाग 2. अशा पद्धतीने ना हा 7 दिवसांचा 14 व्हिडिओंचा कोर्स आहे. किती? 14 व्हिडिओ. ओके, सो तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा अभ्यास करू शकता तुमच्या मोबाईलवरती. तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, तुम्ही रात्री याचा अभ्यास करा. तुम्हाला सकाळी उठल्यावरती वेळ आहे, तुम्ही उठल्यावरती याचा अभ्यास करा. ओके, तुम्हाला रविवारी वेळ असतो, तुम्ही रविवारी याचा अभ्यास करा. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार अभ्यास करण्याची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. क्लिअर? आता हा अभ्यासक्रम ऑनलाईन आहे, मग बऱ्याच लोकांचा एक गैरसमज असतो की सर ऑनलाईन मध्ये खरं शिकता येतं का? तर शिकता येतं, पण ज्या पद्धतीने मी सांगेन ना तसं शिकता येतं. नाहीतर आजकाल काय होतं, ऑनलाईन आहे म्हणून लोक काय करतात, टीव्ही बघत बघत व्हिडिओ बघतात, जेवत जेवत व्हिडिओ बघतात, ट्रेनमध्ये प्रवास करता करता, गाडीमध्ये प्रवास करता करता व्हिडिओ बघतात, बरोबर की नाही? किंवा कोणाशी गप्पा मारता मारता व्हिडिओ बघतात. तर माझं एक स्ट्रिक्ट सांगणं असतं की जर खरंच तुम्हाला प्रामाणिकपणे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर हा अभ्यास करत असताना आपल्याला शिस्त पाळायची आहे. मग काय शिस्त आहे? तर सगळ्यात पहिलं आपल्याला वही आणि पेन विकत घ्यायचं आहे आणि वही आणि पेन विकत घेतल्याच्या नंतर वहीच्या पहिल्या पानावरती आपल्याला लिहायचं आहे की मला एक सक्षम स्वाक्षरी चिकित्सक बनायचं आहे किंवा स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ बनायचं आहे. क्लिअर? वहीच्या दुसऱ्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे दिवस पहिला अशी हेडलाईन टाकायची आहे आणि मग दिवस पहिल्याची हेडलाईन टाकल्याच्या नंतर ते 2 व्हिडिओ बघा प्रथमतः आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय समजलं लिहून काढा. इथे लक्षात, लिहून काढा. आणि सगळ्यात महत्वाचं, नुसतं वही पेन नाही तर तुमच्यासोबत इयरफोन असणं पण गरजेचं आहे. इयरफोन लावल्याने काय होतं, तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होत नाही आजूबाजूच्या आवाजांचा किंवा इतर गोष्टींचा, तुम्हाला डिस्ट्रॅक्ट होत नाही. तुमचा संपूर्ण फोकस त्या कोर्सकडे राहील. ओके, सो वही, पेन आणि इयरफोन ह्या 3 गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ काढून अभ्यास करायला बसा. ओके, मी म्हणत नाही तुम्ही 2 तास काढा, 3 तास काढा, मी म्हणतो 30 मिनिटं काढा, 45 मिनिटं काढा, पण ती प्रामाणिकपणे काढा की येस मला ह्या 45 मिनिटांमध्ये फक्त आणि फक्त माझा अभ्यास करायचा, बाकी काहीच करायचं नाही. क्लिअर? चला, त्याच्या पुढच्या पानावरती दिवस दुसरा हेडलाईन टाका. ओके, आणि ती टाकल्याच्या नंतर त्यातले 2 व्हिडिओ बघा आणि मग ते 2 व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर तुम्हाला काय समजलं लिहून काढा. म्हणजेच काय, आज लाईक नोट्स तयार करा स्वतःच्या. ओके, मग इथे मी नेहमी सांगतो, इफ यू आर कम्फर्ट इन इंग्लिश, तुम्ही इंग्लिशमध्ये लिहून काढा. गरज नाहीये की मराठीतच लिहा. मी शिकवताना तुम्हाला मराठीमध्ये शिकवतोय, पण तुम्हाला जर वाटतंय की नाही बाबा मला लिहिताना मराठी लिहायला प्रॉब्लेम होतोय, कारण होतं असं काही लोकांचं, जे इंग्लिश कॉन्व्हेंट मिडियमचे जे लोक असतात त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. सो तुम्हाला ती सुविधा आहे की तुम्ही इंग्लिशमध्ये पण लिहू काढू शकता. सो तुम्हाला काय करायचंय की हे व्हिडिओ बघायचे आणि त्यावरती नोट्स तयार करायच्या. ओके, आता तुमच्या मध्ये एक प्रश्न येऊ शकतो की सर ठीक आहे, तुम्ही म्हणताय की व्हिडिओ बघा, काही समजलं ते तुम्ही लिहून काढा, पण जर आम्हाला जर काही समजलं नाही तर त्याचं काय? प्रश्न आहे ना. तर त्याच्यासाठी आपल्याकडे 4 सुविधा उपलब्ध आहेत. ओके, पहिली सुविधा, तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता आणि तुमचा प्रश्न, तुमची शंका मला व्हॉट्सअपला विचारू शकता. दुसरी सुविधा, तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप कॉलिंग, बरोबर की नाही, किंवा नॉर्मल कॉलिंगवरती कॉलवरती बोलून पण तुमचे प्रश्न, तुमची शंका मला विचारू शकता. तिसरी सुविधा, तुम्ही माझ्याशी लाईव्ह डिस्कस करू शकता.
ओके, माझी वेळ घ्या की सर मला तुमची लाईव्ह डिस्कस करायचं आहे, डेफिनेटली आपण वेळ घेऊ आणि लाईव्ह डिस्कस करू. चौथी सुविधा, तुम्ही मला सेंटरला माझ्या ऑफिसला येऊन पण भेटू शकता. सो ऑनलाईन कोर्स आहे म्हणून मला जर काही प्रश्न पडला तर मी काय करू, असं काहीच नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जेव्हा तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेता तेव्हा तुम्हाला ज्या वेबिनारच्या ग्रुपमध्ये तुम्ही आता आहात ना त्याच्यातून काढून टाकलं जातं आणि तुम्हाला आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड केलं जातं, की ज्या मेन ग्रुपमध्ये आतापर्यंतचे जेवढे आमचे विद्यार्थी आहेत ना ते विद्यार्थी तिथे काम करतायत. मग त्याच्यामध्ये अनेक शिक्षक आहेत, अनेक प्राध्यापक आहेत, अनेक ऍडव्होकेट्स आहेत, अनेक पोलीस ऑफिसर्स आहेत, अनेक गृहिणी आहेत, सगळे आहेत. ओके. आणि मग तिथे आल्याच्या नंतर काय होतं, तुम्हाला एक चालना मिळते की कोण कसं काम करतंय, कोण काय करतंय. माझ्याकडून तुम्हाला काही शिबिरं दिली जातात, माझ्याकडून काही तुम्हाला जनरल मिटिंग्स असतात आपल्या. आता या महिन्यामध्ये एक आपल्या मिटिंग आहे लवकरच. ओके. सो आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन असल्यामुळे ना त्या ग्रुपला 2 नंबर ऍडमिनला आहेत, तुम्ही कधीही मेसेज करू शकता, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. सो जरी ऑनलाईन व्हिडिओ कोर्स असला तरी पण तुम्ही जर प्रामाणिकपणे याचा अभ्यास केला तर नक्कीच जसं तुम्ही इतर लोकांचे सक्सेस बघताय तसं तुम्हाला देखील सक्सेस मिळू शकतं, याची गॅरंटी आहे. ओके. फक्त ज्या पद्धतीने तुम्हाला आपण सांगतो त्या पद्धतीनेच तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. येते लक्षात? क्लिअर सगळ्यांना? ओके. चलो, सो कोर्सचं स्वरूप कसं आहे ते तुम्हाला कळलं. ओके. आता आपण पुन्हा आपल्या पीपीटीकडे जाऊया. ओके. तर बघा, 14 व्हिडिओचा आपला हा कोर्स आहे. ओके. त्याला डिव्हिजन फक्त असं 7 दिवसात केलंय, पण गरज 7 दिवसातच पूर्ण करावं असं काहीच नाही आहे, कारण तुम्हाला संपूर्ण कोर्स लाईफ टाईम साठी दिला जातोय. ओके. म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की सर तुम्ही 7 दिवसांमध्ये म्हणताय की हे 14 व्हिडिओ बघायचे आहेत, तर मग 7 दिवसांमध्ये माझ्या नोकरीमुळे माझ्या व्यवसायामुळे जरी शक्य नाही झालं तर काय? टेन्शन घेऊ नका. ओके. तुम्हाला हा संपूर्ण अभ्यासक्रम लाईफ टाईम साठी दिला जातोय. तुम्ही कितीही वेळा बघा, कधीही बघा, कितीही वेळा रिव्हिजन करा, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. त्यानंतर तुम्हाला जे एक सर्टिफिकेट दिलं जातं. ओके. एक 10 दिवसामध्ये ते 12 दिवसामध्ये तुमच्या व्हॉट्सअपला एक पीडीएफ कॉपी येते, सॉफ्ट कॉपी. तुम्ही त्याचं प्रिंट काढून घेऊ शकता आणि प्रॅक्टिस सुरू करू शकता. लाईफ टाईम मोफत सहकार्य तुम्हाला केलं होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सहीमध्ये तुम्हाला काही कळत नसेल, मला विचारा, तुमच्याकडनं कुठल्याही पद्धतीने सर्व्हिस चार्जेस घेतले जात नाहीत. ओके. तुम्हाला फ्रीमध्ये सपोर्ट केलं जातं. तुम्हाला मोफत अपडेट दिले जातात, डिस्काउंट कुपन दिलं जातं, लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टीम तुम्हाला दिली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. ओके. सो हा संपूर्ण अभ्यासक्रम आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिल्या जातात. क्लिअर इथपर्यंत? ओके. सो आता या सगळ्याची फी किती आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे, पण ती फी तुम्हाला भरायची नाहीये. ओके. ती तुम्हाला भरायची नाहीये. बघा, ही फी आहे आपल्या ह्या कोर्सची, पण ही तुम्हाला भरायची नाहीये. का भरायची नाही? तर आपली उद्दिष्ट बघा, आपली ना खूप प्रामाणिकपणे उद्दिष्ट आहेत की लोकांनी शिकावं, लोकांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं, लोकांनी त्यांचं अर्निंग वाढावं. तर काय होतं ना, लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की लोकांना कळायचं भरपूर आहे पण शिकायचं काहीच नाही. सो आपण एक संधी उपलब्ध करून देतो की तुम्ही शिकावं. ओके. सो ही देणगी शुल्क 5,999 तुम्हाला भरायचं नाही. मग हे फुकट आहे का, फ्री आहे का? तर फुकट पण नाही, लक्षात घ्या. कारण का, फ्री मध्ये दिल्याच्या नंतर एकच गोष्ट अनुभवली आम्ही आणि ती म्हणजे फक्त मनस्ताप. की आपण लोकांचा विचार करून बऱ्याच गोष्टी करतो पण त्याचा फायदा लोक घेत नाहीत, उलट त्याचा गैरफायदा घेतात आणि त्याचा मनस्ताप आपल्याला होतो. ओके. सो फ्रीमध्ये नाहीये, तुम्हाला काहीतरी त्याचे चार्जेस भरावे लागतील. सो माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, की पैसे भरून हे सगळं शिकायला, हे सगळं ज्ञान मिळवायला किती जण तयार आहेत? त्यांनी येस टाईप करा. ओके. बघू आता किती लोक टाईप करतात येस ते, कारण का पैसे म्हटलं ना की लोक लगेच हे करतात. ओके. फास्ट. किती जण पैसे भरून शिकायला तयार आहेत? ओके. कोणतीही जबरदस्ती नाही. जर मनापासून इच्छा असाल तर येस टाईप करायचं आहे, बाई काहीच नाही. बघा, एक तुम्हाला सांगतो इथे की भगवद्गीतेमध्ये ना आपल्याला सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, की पेराल ना पेराल तरच उगवेल.
न पेरता उगवणार नाहीये. आज अनेक लोकांचं दुर्दैव असं आहे ना, की ते फक्त अपेक्षेमध्ये आयुष्य जगतात, की माझ्या आयुष्यामध्ये आज बदल होईल, उद्या बदल होईल, परवा बदल होईल, मला असं होईल पण काहीच घडत नाही. त्याचं कारण असं आहे की ते फक्त अपेक्षेमध्ये आयुष्य जगतायत आणि त्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी जे पेरावं लागतं पेरत नाहीत. सो पेरलात ना तरच उगवतं, नाहीतर उगवत नाही. ओके. परिस्थितीला कोवत बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलते. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. बघा, बघता बघता 2024 अर्धा संपला. मे महिना आता पुढच्या महिन्यात जून, म्हणजे 6 महिने संपले. बघता बघता लगेच डिसेंबर येईल, 31 येईल, लगेच 2025 येईल. म्हणजे प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट हा किती फास्ट चाललाय लक्षात घ्या. फास्ट चाललेला आहे. ओके. सो आपल्याला आहे ना ज्ञानी बनणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. ज्ञानी बनणं खूप गरजेचं आहे. ज्ञान आहे ना, ज्ञान हे प्रगतीचे मार्ग मोकळे करतो. मी मगाशी पण सांगितलं होतं, ज्ञान आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो. ज्ञान वाघिणीच्या दुधासारखं आहे, जे प्रत्येक माणसाने प्यायला पाहिजे. आणि माझं ठाम मत आहे की ज्ञानावरती खर्च केलं आणि त्याची जर रिटर्न आपण कॅल्क्युलेट केले ना, तर ते कुठलीच बँक तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्ही ना एक 5-10 हजार एखाद्या बँकेत ठेवा आणि वर्षानंतर आहे ना ते किती झालेत ते कॅल्क्युलेट करा. आणि तेच 5,000 ना स्वतःच्या नॉलेजवरती खर्च करा आणि वर्षभरानंतर बघा 10 पटीने वाढलेली असतील. त्यामुळे ज्ञानावरती खर्च करा. जगातली कुठलीच बँक जेवढं रिटर्न देत नाही ना, तेवढं रिटर्न तुम्हाला त्यांचं ज्ञान देईल. ओके. निसर्ग ज्ञानी माणसाची झोळी कधीच खाली ठेवत नाही, हे ते लक्षात. बघा, एक थोडस तुम्हाला इथे स्पष्टीकरण देतो. मी तुम्हाला ही जी फी सांगितलेली आहे ती तुम्हाला भरायची नाही असं का सांगतोय? जर मला पैसे कमवायचे असं ना पैसे, तर आता तुम्ही बघितलं की बाळा नांदगावकर साहेबांनी पण अभिप्राय दिलेला आहे. ओके. त्यांच्या विद्यार्थ्याबद्दल. त्याच्यानंतर तुम्ही बघितलात की माझे अनेक विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतायत. हा माझा प्रोफाईल आहे, माझे अनेक विद्यार्थी प्रॅक्टिस करतात. त्याच्यानंतर हे युट्यूबला गेलात तर नाव नंबर पत्त्यासहित माझे विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या. ओके. बिंदास तुम्ही व्हेरीफाईड करू शकता. जर मला पैसे कमवायचे असते ना, तर मी तुम्हाला हा सगळा प्रोफाईल दाखवून तुमच्याकडनं सहज 10-15 हजार रुपये काढू शकतो, सहज गॅरंटी काढू शकतो. ते कसे काढायचे ना, माझ्याकडे टेक्निक आहे. पण मला नाही करायचं ते. चला, तुम्हाला मार्केटचा रेशो माहिती नसेल, पण मी तुम्हाला सांगतो की काल परवा जे ह्या क्षेत्रामध्ये येतात ना, ते 10-10 आणि 15-15 रुपये फी घेत आहेत. जे काल परवा आलेत. मी अनेक वर्ष प्रॅक्टिस करतोय, मी अनेक विद्यार्थी घडवलेत. मी 10-15 सोडा, मी ना हे 5,999 पण नाही घेत आहे. का? कारण का पुन्हा एकदा सांगतोय की आपल्या फाउंडेशनची ही एक प्रामाणिक चळवळ आहे की सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे, व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य करणे, प्रोत्साहन करणे. ओके. झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये, झिरो गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करून देणे, हे काही प्रामाणिक प्रयत्न आपले सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये हे यशस्वी बरेचसे विद्यार्थी आपले झालेले आहेत, जे रिझल्ट तुमच्या समोर आहेत. बरोबर की नाही? सो म्हणून मला तुमच्याकडनं ही फी घ्यायची नाही, कारण का मला एक गोष्ट करायची आहे की मला तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचायचं आहे, इथे लक्षात. आणि म्हणून हे घ्यायचं नाही. आणि हे सगळं तळमळीने मी का सांगतोय, कारण एक मोठा अजून एक गैरसमज लोकांमध्ये असतो की फी कमी आहे ना म्हणजे हे सगळं चीप आहे. ओके. क्वालिटी नसेल. माझं ना चॅलेंज आहे, माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला फोन करा आणि विचारा, जर कोणी म्हटलं ना की खरंच हे चीप आहे, माझ्याकडनं फ्रीमध्ये घेऊन जा सगळं. ओके. कोणालाही इथल्या विचारा, कोणालाही विचारा. जर कोणी म्हटलं ना की हे सगळं चीप आहे, बिंदास्त घेऊन जा माझ्याकडनं, फ्रीमध्ये घेऊन जा. ओके. सो एक प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांना तुमची साथ ही खूप गरजेची आहे. ओके. कारण काय झालंय ना, मी एकटा किती लोकांच्या स्वाक्षरी अनालिसिस करणार, मी एकटा किती लोकांचं काउन्सिलिंग करणार. ओके. आज करोडो लोकसंख्या आहे, माझं आयुष्य संपेल तरी पण मी ह्या करोडो लोकांना मार्गदर्शन करू शकणार नाही. आणि ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मी एकच गोष्ट ठरवली की आपल्याला काय करावं लागेल, स्वार्थातून परमार्थ करावा लागेल. की आपल्याला काय करायचंय, प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे, पण तुम्ही स्वतः एकटा नाही करू शकत. मग आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेला अनुभव मला इतर लोकांना द्यायचा आहे आणि त्यांना सक्षम बनवायचं आहे. ओके. हेच कार्य माझं सुरू आहे. आणि म्हणून मगाशी मी सुरुवातीपासून जे लोक आहेत त्यांना माहिती असेल की मी सांगितलं की 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि 358 तालुके आहेत. बऱ्यापैकी ठिकाणी आपलं काम चालू आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून तर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये चालू आहे.
म्हणजे अगदी सिंगापूरमध्ये सुनील कुलकर्णी सर आहेत, त्यांनी माझ्याकडनं कोर्स केलेला आहे. त्यानंतर दुबईमध्ये एक जण आहेत मॅडम, त्यांनी माझ्याकडनं कोर्स केलेला आहे. अमेरिकेत एक मॅडम आहेत, त्यांनी माझ्याकडे कोर्स केला आहे. कारण ऑनलाईन आहे ना, कुठूनही करता येतात, लक्षात घ्या. ओके. सो ही एक संधी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी आज केलेलं आहे. आता ह्या संधीचं सोनं करायचं की नाही करायचं हे तुमच्यावरती आहे. कारण का माझं एक नेहमी म्हणणं असतं की जबरदस्ती मी नाही कोणाला मी करत. जर तुम्हाला पैशाची भूक असेल, जर तुम्हाला अधिक उत्पन्नाची भूक असेल, तर तुमचं स्वागत. मी 100% तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. मी सक्षम आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घडून आणण्यासाठी. ओके. सो याची देणगी शुल्क आहे ती तुम्हाला भरायची नाही. मग नक्की किती भरायची आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. की तुम्हाला जर खरंच हे काम करायचं असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या आपल्या समाजामध्ये जर सकारात्मक बदल घडवायचा असेल आणि सोबत तुमचं अर्थार्जन तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आहे. आणि ती ऑफर तुमच्या समोर आहे. तुम्हाला 50% सवलत आपण देत आहोत. ओके. म्हणजे फक्त आणि फक्त 2,999 रुपयामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा अभ्यासक्रम, तुम्हाला सर्टिफिकेट, लाईफ टाईम मोफत सहकार्य, डिस्काउंट कुपन, लाईफ टाईम लर्निंग सिस्टीम, त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या कुटुंबाला घेऊन एखाद्या हॉटेलमध्ये गेलो ना, सहज इतकी रक्कम आपली निघून जाते, सहज निघून जाते. पण त्याच 2,999 रुपयामध्ये तुम्हाला एक संधी आहे स्वतःचं पॅसिव्ह इन्कम सुरू करण्याची. तुम्हाला एक संधी आहे स्वतःचं एक वेगळं करिअर सुरू करण्याची. तुम्हाला एक संधी आहे स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याची. ओके. सो त्या संधीचा फायदा घ्या असं मी तुम्हाला सांगेन. ओके. ही फी कुठे भरायची, कशी भरायची, तर 9699367299. तुम्ही गुगल पे करू शकता, तुम्ही फोन पे करू शकता, तुम्ही पेटीएमला पाठवू शकता. याचा ना स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला बरं पडेल. तर तुम्ही फी पाठवल्याच्या नंतर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात ना, त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला तुम्हाला मेसेज करायचा आहे. कारण का ग्रुपमध्ये मेसेज करता येत नाही. ओके. तुम्हाला ऍडमिनला मेसेज करायचा आहे. तिथे तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा फीचा स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला आमच्याकडनं एक मेसेज येईल. त्याच्यामध्ये तुमचं लिंक असेल, तुमचं युजर आयडी असेल, तुमचा पासवर्ड असेल आणि तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करू शकता. क्लिअर सगळ्यांना. तुमचा एक निर्णय तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो आणि तुमचं करिअर घडवू शकतो. ओके. ज्यांना बारकोडनी स्कॅनरने पाठवायचं असेल ते स्कॅनरने पाठवू शकतात, ज्यांना अकाउंट नंबरने पाठवायचं अकाउंट नंबरने पाठवू शकतात, आणि ज्यांना क्रेडिट कार्डने पाठवायचं आहे ते क्रेडिट कार्डने पण पाठवू शकतात. ओके. आम्हाला फक्त मेसेज करा, नक्कीच तुम्हाला क्रेडिट कार्डची डिटेल पाठवली जाईल. ओके. सो फी किती आहे, कुठे भरायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाल्या. सो आज एक निर्णय घ्या. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली एका निर्णय क्षमतेच्या बळावरती. जर तुम्हाला तुमचं स्वराज्य स्थापन करायचं असेल ना तर एक निर्णय घ्या. कारण ही जी ऑफर मी तुम्हाला सांगतोय ना, ही ऑफर फक्त आणि फक्त त्याच लोकांसाठी आहे जी लोक आज 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करतील. येस, तुम्ही जे ऐकताय ते अगदी बरोबर आहे की ही जी 50% सवलत तुम्हाला मी देतोय ना, ती फक्त त्याच लोकांना मी देतोय की ज्या लोकांनी आजच्या आज आपला निर्णय आम्हाला कळवतील किंवा आजच्याच आपल्या नावाची नोंदणी करतील, त्यांनाच मी देणार आहे. ओके. सो याचा एक स्क्रीनशॉट पाठवा, अशी मी काढून घ्या आणि लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करा. बघा, पुन्हा एकदा सांगतोय की परिस्थिती कुरवात बसू नका, मनस्थिती बसला. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केली वेळ पुन्हा कमवता येत नाही. आणि अजून एक मी तुम्हाला सांगेन की तीच तीच कृती करून, ओके, तीच तीच कृती करून आयुष्यामध्ये जर का तोच तोच निकाल असेल तर तुमच्या कृतीमध्ये बदल होणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण काय होतं की फक्त रोज आपण नोकरी करतोय, रोज आपलं रोजचं काम करतोय, ओके, त्यात बदल काहीच नाही, आणि आपण अपेक्षा मात्र काय करतोय की आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे. तर उत्पन्न असंच वाढत नाही मित्रांनो. ओके. तीच तीच कृती करून जर का तोच तोच निकाल मिळत असेल तर आपल्या कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. पण मग कृतीमध्ये बदल कधी होईल, जेव्हा तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. इथे लक्षात, सो ज्ञानी बना, यशस्वी बना, हे मी परत परत तुम्हाला इथे सांगतोय. आणि स्वतःच्या ज्ञानावरती खर्च करा, डेफिनेटली यू विल बी सक्सेस. क्लिअर. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न, काही शंका जर का असतील तर तुमच्या समोर माझा व्हॉट्सअप नंबर आहे.
ओके, तुमच्या चॅटबॉक्समध्ये पण व्हॉट्सअप नंबर आहे. येस, निलेश सूर्यवंशी सर, तुमचे पैसे आलेले आहेत. निलेश सूर्यवंशी सर, मनपूर्वक धन्यवाद. ओके, तुमचं फी वगैरे आलेली आहे. फक्त आता तुम्हाला ऍक्टिव्हेशन एक 10-15 मिनिटामध्ये येऊन जाईल. ओके, धन्यवाद सर. येस, तर तुमच्या सगळ्यांच्या चॅटबॉक्समध्ये माझा नंबर आलेला आहे. ओके, सो काही शंका, काही प्रश्न, काही असेल ना, तर तुम्ही एकदा संवाद साधा मेसेजच्या माध्यमातून. ओके, कारण आता मी लगेच तुमचा फोन उचलू शकत नाही, कारण का मला आता ऑफिस बंद करायचं, मी आता ऑफिसमध्ये आहे. ओके, आता मी सगळं सेटअप काढणार, सगळं ऑफिस बंद करणार आणि मग मी घरी निघणार आहे. ट्रॉलिंगमध्ये असेल. सो ट्रॉलिंगमध्ये आमच्या इथे मुंबईमध्ये ट्रॅफिक खूप असते, तुम्हाला तेवढं तुमच्याशी चांगला संवाद साधता येणार नाही. सो एक काम करायचं, व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवायचा. जर तुम्हाला समाधानकारक उत्तर आमच्याकडनं मिळालं तर आणि तरच आपल्या नावाची नोंदणी करून हा कोर्स घ्या, अन्यथा कुठलीही जबरदस्ती नाहीये. ओके, पण एक हात जोडून विनंती ही देखील आहे की मनामध्ये तर्कवितर्क लावत बसू नका. कुठलीही प्रश्न, कुठली शंका मनात ठेवू नका. कारण का वेळेअभावी आपण फक्त इथे लाईव्ह डिस्कशन करत नाही, तर काही लोकांचा लगेच गैरसमज होतो, लगेच इगो हर्ट होतो की माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, बरोबर की नाही. सो तसं मात्र करू नका, ही देखील हात जोडून विनंती आहे. कोर्स कराल न कराल माहिती नाही, पण मनातली शंका दूर करा आणि त्यासाठी तुम्हाला नंबर दिलाय. असं पण नाही की तुम्हाला नंबर दिला नाही, काय दिला नाही. ओके, सो एकदा मेसेज करा, नम्र विनंती आहे. ओके, सो धन्यवाद, तुम्ही शेवटपर्यंत थांबलात. काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा हात जोडून माफी मागतो. काही राहिलं असेल तर त्यासाठी पण माफी मागतो. ओके, आणि तुम्ही इथपर्यंत थांबलात, सगळं ज्ञान मिळवलं, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. असंच शिकत राहा मित्रांनो, ज्ञानी बनत राहा मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. ओके, आणि जर तुम्हाला खरंच तुमचं आर्थिक उत्पन्न वाढवायचं असेल, काहीतरी वेगळं स्टार्ट करायचं असेल, तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या ह्या प्रामाणिकपणे सुरू केलेल्या चळवळीमध्ये. ओके, सो धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, आणि आपला आजचा हा वेबिनार इथे संपला असं मी जाहीर करतो. ओके, चलो, मी पुन्हा एकदा सगळ्यांना मेसेज टाकतोय आणि तुम्हा सगळ्यांची मी रजा घेतोय. ज्या लोकांना काही बोलायचं आहे तुम्ही बिनधास्त फक्त मला मेसेजमध्ये बोला. ओके, चलो, धन्यवाद.